आपण बनवलेली भाकरी आपण देणार आहोत आणि अजून एक जे फायनल राऊंड मध्ये आहे त्या लोकांची पण भाकरी घेऊन मी 24 तारखेला दिल्लीला जातोय. 25, 26, 27 असं 3 दिवस दिल्लीत कोरोना पार्टी आपल्या भाकरीची तिथं मेजवानी असणार आहे. दिल्लीच्या पर्यटकांना नाही बघा. दुसऱ्या आनंदाची बातमी ह्याच्या सैराट आहेत ना आरची भाकरी आरची यांना उद्या नागराज मंजुळेने भेटण्याची संधी आहे. 7 रस्त्याला माझ्या ऑफिसच्या समोर आमचे मित्र आर्टिस्ट सचिन खरात यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे. तिथं सगळ्यांना आपण हुंडा पाठी देतो. तिथं पण जे आहे मी पत्ता देतो. उद्या मी कदाचित पुण्याला आहे कारण पुण्यामध्ये आपल्याला 100 केंद्र काढायचे. मी आज तुमचा सत्कार करून तुम्हाला चेक देऊन बाहेर पडल्यावर मला रेल्वेच्या इंजिन सारखं पळायचं आहे. म्हणजे पुण्यामधला ऑर्डर, मुंबईमधली ऑर्डर, नागपूरमधली ऑर्डर, कारण तुम्ही भाकरी बनवाल उद्या तर मला पडवाल तुम्ही ऑर्डर घेतल्यावर. उद्या मी पुण्यात आहे. उद्या धायरीला तिथे आम्ही जागा बघतोय. नागपूर इडली किती लोकांना ऐकते? 10 रुपये इडली मिळते. किती लोकांना ऐकते नागपूर इडली? त्यांच्या भारतामध्ये सध्या 127 ब्रँच आहे. 10 रुपयात इडली. किती रुपयात इडली चटणी मिळते. आता पाहुणे येतील 5-6 मिनिटात. मी भाकरी मधील उद्योग संधी यावर बोलतो. कडक भाकरीचा व्यवसाय किती लोक करतात? आपण करा. कडक भाकरीचा व्यवसाय करणार 1, 2, 2.5 अर्धवट पेटून आपण 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 कडक भाकरी खूप छान. ॲव्हरेज 5 रुपये होलसेल 5 रुपये बरोबर आहे. 5 रुपये. तुम्ही काय मिक्स करता माहिती? तांदूळ मिक्स करताय ठीक आहे तुमचं. पण गरम भाकरीचं विक्री करणं किती रुपये? रोज गरम भाकरी मिळाली किती? गरम भाकरी आता करता असं किती रुपये? हात खाली. सोलापूरमध्ये 4 दिशा आहेत. सगळीकडे असतात. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. त्याला उपदिशा आहेत. आग्नेय, नैऋत्य, वायव्य दिशा. या 8 दिशांना नीट आहे का? 8 दिशांना 8 आउटलेट. सुरुवातीला आउटलेट जसं माझं हॉटेल आहे खाली पार्सल सेंटर आहे. भाकरी भाजी पार्सल सेंटर असं 8 सेंटर आपण काढतो. 8 सेंटर त्याची तयारी होईल.
एका सेंटरला 2000 भाकरी विकली जाते. 2000 गरम भाकरी. ॲव्हरेज कॉस्ट आपलं होलसेल 7 रुपयापासून आहे. होलसेल तिथे किरकोळ विक्री 10 रुपये असेल होलसेल. म्हणजे ताई बनवतील एका केंद्रात 5 जण करावं लागते. 5 जण किमान 500 पगार रोज 2500 एका केंद्राला. ती विक्रीतून किती नफा आपण करू शकतो एका केंद्रात. म्हणजे 8×45 19 फेब्रुवारीला 40 लोकांना रोजगार मिळाला. तुमचं काम करता का? 2-3 महिला भाकरी बनवतील, 2-3 महिला ती विक्रीला थांबतील. जागा आम्ही देऊ. तुमचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. जागा विक्री करून देऊ. विक्रीसाठी मार्केटिंग आपण करू. ब्रँडिंग आपण करू. एका छत्र ब्रँडिंग करू. इथून पुढे भाकरीचं जे काय असेल जिजामातांच्या सडकी नावाने असेल. मार्केटिंग ड्रीम फाउंडेशन करेल, ब्रँडिंग ड्रीम फाउंडेशन करेल आणि सगळं पारदर्शक. ह्यांना एक वेगळा रेट, त्यांना एक वेगळा, ह्यांची क्वालिटी वेगळी, ह्यांची असं नाही. सगळ्यांना सेम क्वालिटी. ज्वारी एकदम उचलायची होलसेल 5 टन 10 टन एकदम उचलायची. दळण पण एकदमच. म्हणजे एका ताईला दळणचं मार्केटिंग मिळेल. एक पिठाची गिरणी चालेल. एकाचं भाकरी संकलन करेल. समजा इकडे 5 लाख 10 लाख रुपये आहेत फक्त बऱ्याच लोकांकडे. त्यांनी होलसेलमध्ये विकून आम्हाला द्यावं लागेल. एक किराणा दुकान चालेल. दळण झालं त्याची पॅकिंग पण खूप महत्वाचं. परंतु पिशवीमध्ये पॅकिंग घेतात ते चांगलं वाटलं नाही. आपलं वेळ कमी पडला. 5 किलोची पीठ 3 किलो त्याचं पॅकिंग पण केलं पाहिजे. बघा ज्वारीवाल्याला मार्केटिंग मिळाला, दळणवाला मार्केटिंग मिळालं. आणि एक सेंटर बनवू. तुम्ही घरी तर बनवताच पण एक सेंटरला लोक भेट देतील. समजा माझा ऑफिस आहे, लष्कर एक आहे, छत्रपूर एक आहे, माशा वस्तीला अनेक लोक काम करतात आमच्या ताई. असं एरिया वाईज जवळ. आणि अजून एक जर 19 तारखेला आपण 8 केंद्र काढलो. 8 मार्चला जागतिक महिला दिन. किती लोकांना माहिती आहे महिला दिन? 8 मार्चला अजून एक आपली स्पर्धा होईल. जसं आता स्पर्धा होती ना 8 मार्चला. 8 मार्चला आपण 80,000 भाकरी बनवणार आहोत. किती हजार? 80,000. किती हजार? हॅलो, मी नुसतं बोलतोय, तुमचा प्रतिसाद पाहिजे. मी आज हेळत देणार म्हणून घर बाहेर काय बोलतो बोल बाहेर घे. 8 मार्चला 80,000 जागतिक विक्रम करणार आपण. जागतिक विक्रम टप्प्याटप्प्याने नाही, एकदाच. म्हणजे सगळ्यांना चूल एकदम पेटवायचं आलं एकदमच एकाच लाईनला. मी काशी जगद्गुरू होटगी मठाचं जे आहे त्यांची जागा मोठी आहे. त्यामुळं त्यांच्याकडे एकदाच चूल एकदम मांडलं, पीठ एकदम दिलं. असं 8 मार्चला करायची. 19 फेब्रुवारीला आपण अजून एक बँक काढतो. त्या बँकेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज भाकरी बँक. भाकरीची बँक. भाकरीची बँक. आपाजी तुम्ही भाकरी बनवून घेऊन यायचं तुमच्या घरातलं, त्या बँकेत जमा करायचं. गरम असेल त्याचे रेट वेगळे, कडक असेल त्याचे रेट वेगळे, नाचणी असेल त्याची रेट वेगळी, बाजरी असेल त्याची रेट वेगळी, क्वालिटी. लगेच कॅश घेऊन जायचं. एक संकल्पना बँकेत जमा करायचं, कॅश घेऊन जायचं. दुसरी एक संकल्पना, एखादी महिला आहे 30 वर्षाची 20 वर्षाची, ती ते बँकेत जमा करेल भाकरी. तिला व्याज मिळेल. भाकरीला भाकर व्याज. जसं 12% व्याज आहे, 15% व्याज आहे, 3% व्याज आहे. वर्षाला 100 भाकरीला 12% म्हणजे 12 भाकरी 15 भाकरी गिफ्ट. समजा ती म्हातारपणी उद्या कोण मुलगा बघेलच. तिला वाटलं घरामध्ये 1-2 वर्षांनी लग्न आहे, तिने 1000 भाकरी जमा केली किंवा 1000 पोळी जमा केली. तिच्या लग्नात फ्री ऑफ कॉस्ट आपण देणार भाकरी. बघा ही संकल्पना मी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या धर्तीवर येणार आहे. त्याची परवानगी, त्याचं रजिस्ट्रेशन, 11 महिलांचं गट सगळं आपण करणार आहोत. इथून पुढे जे काही काम होईल निगेटिव्ह होईल, कायदेशीर होईल. चोरून चपाटून लपून छपून नाही. यासाठी दर मंगळवारी, दर गुरुवारी, दर शुक्रवारी, दर रविवारी ज्यांना जसं जसं वेळ असेल आपण ट्रेनिंग सुरू करतो. डॉक्टर कलाम कौशल्य विकास केंद्रात ट्रेनिंग. आता गड्डा यात्रा आला पाहिजे ना, तिथे गाडा असतो बघा, त्याचं नाव पन्नालाल असतं. तो गोल गोल फिरतो. बता पन्नालाल कौन महिला ऐसा है जो पॉकेट में से पैसा चुराती है प्रत्येक. ते पन्नालाल काम नाव दाखवतो. तुम्ही कुत्रा बघितला स्कॉट, चोरी झालं की ते वास पकडतो कुत्रा बघितला. तुम्ही सर्कशीतला माकड बघितला, बरं सर्कस हत्ती बघितला, गाडा बघितला,
त्यांना जर ट्रेनिंग देऊन ते मोठे होत असेल तर आपण तर माणूस आहोत, आपण ट्रेनिंग घेतलं पाहिजे की नाही? ट्रेनिंग घेतलं पाहिजे की नाही? घेतलं पाहिजे की नाही? हा, विथ प्लॅन यू गेट सक्सेस. या मागच्या 2 दिवसासाठी मी जवळपास 1000 लोकांना भेटलो. किती लोकांना? त्यापैकी फक्त 22 जणांनी मला मदत केली. आता मला सांगा 1000 लोकांना भेटायला किती वेळ लागेल? कल्पना करा. मी आतापासून भेटायला सुरू केलो, म्हणलं ह्यांच्या घरी गेलो, त्याच्या घरी गेलो, स्वामींच्या घरी गेलो, आपाचे हिंगणी कार्यक्रमाला हिंगणी कार्यक्रमाला 99% लोक हुच्च म्हणले, हुच्च असं पण लोक मागत. बघा, मी थॉमस अल्वा एडिसनचा ऐकलो होतो, 1000 वेळा प्रयोग केले. मी भाकरी स्पर्धा आत्ता नाही 10 वर्षापासून सांगतो मला भाकरी स्पर्धा घ्यायची बरं का, मला भाकरी स्पर्धा घ्यायचं का? जे ते मला वेळ म्हणणार मला, मी त्यांना म्हणणार थँक्यू. काय म्हणणार मी? थँक्यू. आणि काही लोकांना मी स्पॉन्सर मागणार, काही लोकांना जागा मागणार, काही लोकांना पीठ मागणार, सगळे वेळात काढले. असं पुढं असतं का? असं पुढं महिला येतात का? अशी कुठं स्पर्धा असते का? पण तुम्ही स्पर्धा केलं, तुम्ही त्यामध्ये भाग घेतला, तुम्ही आता त्याचं बक्षीस घेण्यासाठी आलात. इथे थांबणे नाही, आपलं इथंच थांबायचं नाही. मी आता उद्या पुण्याला आहे, मुंबईला राज ठाकरे साहेबांच्या, उद्धव ठाकरे साहेबांच्या कडे जाणार आहे 22 तारखेला आणि 23 तारखेला. 23 तारखेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. किती लोकांना माहिती आहे नेताजी? माझ्यासोबत म्हणाल तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मी म्हणणार मैं तुम्हें पीठ दूंगा, तू मुझे भाकरी दो. पैसा लेके फुकट नाही. इथून पुढे एकही महिला फुकट काम करणार नाही. म्हणा, इथून पुढे एकही महिला फुकट काम. प्रत्येक गोष्टीचं दाम पाहिजे. काय पाहिजे? फुकटचं किंमत. मी जरी स्पर्धा भरवली तरी मला फुकट कोणी दिले नाही. हा हॉल पण फुकट राहिले, ते मंडप पण फुकट राहिले आहे, पण इथून पुढं 2 पैसे वाढवले. मी 22 आदरणीय दूध साहेब, दूध सारी ज्यांनी 5 पैठणी आम्हाला लकी ड्रॉसाठी दिली, त्याचा पण जोरदार स्वागत करूया. पहिल्या रांगेपासून घ्यावं. सर जी 500 महिला है, आपने 5 साड़ी दिए है, अगली बार 500 लेंगे हम. काय जोरदार आहे आपण. आता मी सदस्य सर आपण बसावं. मी म्हणालो तुम्हाला 23 तारखेला, किती तारखेला? मी ज्यांचं फायनल राऊंडच्या 2ऱ्या राऊंडला निवड झाली त्यांना त्या संधी देणार. परत 30 बक्षीस, 10,000, 7,000 काही विभागून असतील. फायनल राऊंड मधल्या 2ऱ्या राऊंड मध्ये ज्यांनी 50च्या पुढच्या भाकरी केले होते परत निवडतासाठी घेणार नाही. जाताना मी त्यांना सांगणार आहे तुम्ही त्या दिवशी यायचं, बाकीच्यांनी यायचं नाही. आता रोख रक्कम जिंकलेल्या पुढच्या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. भाकरी बनवा पण बक्षीसाठी नाही. समजा आपण 200 महिला होते, समजा आपण 10 वेळा आपण स्पर्धा घेतली आणि प्रत्येकाला 10 लोकांना आपण दिलो, म्हणजे 100 महिला विनर ठरतील ना. 20 स्पर्धा झाल्या, सगळे विनर झाले. पण हरले का? आपण IPL सारखा नाहीये. विराट कोहली चांगला खेळतो पण कधी जिंकला नाही. आपण असं नाही. स्पर्धेतली शेवटची विद्यार्थी ही आमची एक आहे, तिला दोन्ही पाय नाही तरी पण तिला भाकरी केली, जोरदार पाय दिला तिला. आमच्या अजून एक लक्ष्मी नावाची मुलगी आहे, तिला दोन्ही हात नाही, ती पायाने भाकरी बनवते. बघा, पायाने भाकरी बनवते. हम क्यों गम करे जिन्हें हम न मिले, कम वक्त गम तो हो गए जिन्हें हम न मिले. त्यामुळे ताई तुमचा सन्मान व्हावा. मी डिफेन्समध्ये सोलापूरचे सुशील गायकवाड जे IAS आहेत ते मला परेडसाठी पास दिले. त्यांना 25 तारखेला भेटणार आहे. त्यांना भारतीय सैनिकांना आपल्या सोलापूरची भाकरी थोडी अजून जाड करून बिस्किट भाकरी ऑर्डर घेता येईल का? त्याचं फूड टेस्टिंग, त्याचं न्यूट्रिशन टेस्टिंग, त्याचं वजन चेकिंग, त्याचं हायजेनिक टेस्ट, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट, हे सगळं काढून मी येत्या 26 जानेवारीला त्यांच्याकडे मांडणार आहे. जर भारतीय सैनिकांचं ऑर्डर मिळालं तर रोज आपल्याला 10 लाख भाकरी द्यावं लागतील. रोज 10 लाख. कोणापुढं
दुकानात जाऊन भाकरी घ्या, आमची भाकरी चांगली आहे, हे भाकरी चांगलं असतं असं म्हणायची वेळ येणार अजिबात नाही. आणि जसं लिज्जत पापड पीठ देतात, का बरं? ते मिक्स करण्याचं टेक्निक त्यांना माहिती आहे. पण तुमचं पीठ तुम्हीच मळता, त्यामुळं आम्ही तयार पीठ देणार नाहीये, फक्त दळून पीठ देणार किंवा ज्वारी देणार. पुढच्या भविष्यामध्ये जर मी टार्गेट करतो भाकरी सैनिक, दुसरं भाकरी केंद्र, तिसरं भाकरी बँक, चौथं लोकल ऑर्डर, हॉटेल, अपार्टमेंट्स, कम्युनिटी किचन, लग्नातल्या ऑर्डर्स किंवा मोठ्या एक्झिबिशनमधल्या ऑर्डर्स, मोठ्या पार्ट्या, राजकीय कार्यक्रम, मोठमोठे सभा, त्यावेळेला भाकरी कशी बनवता येईल. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप करतो, तो व्हॉट्सअप ग्रुप ब्रॉडकास्टिंगचा असेल, ब्रॉडकास्टिंगचा. आमच्याकडचा एक नंबर तुम्हाला आलता 72-190-999-55. दुसरा एक नंबर आलता मॅडमचा 84-84. ते तुम्ही नंबर सेव्ह करायचा आणि आम्हाला तुमचं नाव, नंबर, पत्ता पाठवायचं. आम्ही पण तो तुमचा नंबर सेव्ह करू आणि तुमच्या सगळ्यांचे नंबर मी ब्रॉडकास्टिंगला ॲड करतो. ब्रॉडकास्टिंगला समजा उद्या तारीख आहे 19, नागराज मंजुळांचा कार्यक्रम आहे, डायरेक्टर आहेत, त्यांना 2000 भाकरी पाहिजे. मी ब्रॉडकास्टिंग करत दान करेन. रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 सकाळी 11 वाजता आम्हाला एका महिलेकडून 200 भाकरी पाहिजे. ज्यांना ज्यांना वेळ आहे तरी पटकन रिप्लाय द्या. मी जास्तीत जास्त अर्धा तास वाढ बघेन. त्या अर्धा तासामध्ये जी महिला पहिल्यांदा रिप्लाय दिली मी भाकरी देणार आहे, तिला लगेच ऑर्डर मिळेल. ती घरी करायची आहे, आमची गाडी येईल घेऊन जाईल. म्हणजे तुम्ही इथं या, एखाद्या ठिकाणी या, अजिबात यायची गरज नाही. कळलं तुम्हाला? ब्रॉडकास्टिंग ब्रॉडकास्टिंग कळलं? फक्त नंबर सेव्ह करायचे. आम्ही ब्रॉडकास्टिंग टाकू. समजा आता हा कॅमेरामॅन आहे, माझ्याकडे 20 कॅमेरामॅनचे नंबर आहे. मी पहिल्यांदा फोन करतो, नागेश नमस्कार, मी काश्मीर सर बोलतोय, आज सुरभी हॉलमध्ये कार्यक्रम आहे, तुला वेळ आहे का? तो काय म्हणतो, मी पैसे रोख देणार आहे. तो पटकन म्हणतो सर निघालो. मला फोटोग्राफरला फोन करायचं आहे, 20-50 फोटोग्राफर फोन नंबर आहे. मी पहिला फोन करतो, अरे फोटोची ऑर्डर आहे, येशील का? पैसे रोख आहे. जो पहिला फोन उचलतो त्याला ऑर्डर. बघा, म्हणजे ह्याच्याने काय होईल, आपला व्यवसाय पारदर्शक होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता आपण जी भाकरी स्पर्धा घेतो तो खूप कमी वेळेमध्ये झाला. काही महिलांनी खूप छान भाकरी केली, त्यांचा नंबर आला नाही. मी त्याची माफी मागतो. त्यांनी खरंच खूप छान भाकरी केली, खूप छान भाकरी केली, त्यांचा नंबर आला नाही. बघा, आई आपल्या बाळाची खूप छान काळजी घेते, खूप छान काळजी घेते, खूप छान वाढवते. पण ती पाळण्याघात चालू शकते का? पूर्वी 5-6 मुलांचा सांभाळ एक आई करायची. आता 5-6 मुलं मिळून एका आईला आपण सांभाळू शकत नाही. दुर्दैव आहे की नाही? दुर्दैव आहे की नाही? दुर्दैव आहे की नाही? मग माझ्या आईनं, तुम्ही खूप छान भाकरी बनवता. आपली पुढची स्पर्धा अशी असेल, 100 भाकरी बनवण्याची स्पर्धा. तुमच्या एकाच्या मागे एक जण परीक्षक असतील, करपले भाजले नाही तर बाजूला ठेवतील. जी महिला 100 भाकरी अगोदर करेल ती विनर. 99 करेल 2 नंबर, 98 करेल 3 नंबर, 95 करेल 3 नंबर, असं नंबर काढायचं. म्हणजे काय होईल, त्या दिवशीचा ऑर्डर पण जाईल, तिला 200-300 पगार पण मिळेल आणि जास्त वेळेत जास्त भाकरी कमी वेळेत पण बक्षीस पण मिळेल. ज्या दिवशी ऑर्डर असेल ती भविष्यातली संकल्पना असेल, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. तुम्ही आल्याबद्दल देखील, समजा त्या दिवशी तुम्ही सुट्टी घेऊन आला, 300-400 तुमचा पगार बुडाला, कॉमन आहे. काही लोक प्रोफेशनली काम करतात, पुढच्या वेळा असं होणार नाही. अजून एक, येत्या 29 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला एक कार्ड मिळालं का छोटं, सिद्धेश्वर महाराजांचा फोटो असलेलं, ते कार्ड राहून सर, ते कार्ड द्यायचं बरोबर. त्यावर पाठीमागं कार्ड काढून नका, कार्ड काढा. हां, हातात कार्ड काढा. हां, ज्यांना मिळाले सांगा, ते देते तुम्हाला. त्या कार्डवरती मागं बघा तारीख आहे ना, हां तारीख सांगा किती आहे. 29-1 ते 6 जानेवारी फेब्रुवारी. हां देते, त्याला द्या कार्ड. हे कार्यक्रम गुलबर्गीला होणार आहे. कुठे होणार आहे? तिथं आम्हाला रोज 1 लाख भाकरी लागणार आहे. किती लाख? हॅलो हॅलो, किती लाख? फुकट करायचा. आम्ही जरी फुकट देत असलो, तुम्ही फुकट करू नका. माझा पहिला सांगा लक्षात घ्या बरं का, नंतर बरेच लोक कमेंट करतील,
महिलांकडनं एवढा भाकरी बनवून घेतला, 5 रुपयाला भाकरी विकला, एवढं कमवला, महिला असं झालं असं व्हायचं नाही. आम्ही सांगणार असं असं दूध साहेबांना 1000 भाकरी पाहिजे, मग ती महिला येतील, ते बनवतील, आणून देतील. ते कार्यक्रम अटेंड करा. सचिन तेंडुलकरला भेटण्याची संधी आहे. सचिन तेंडुलकरना, सुधा मूर्तींना, नरेंद्र मोदींना, रामदेव बाबांना, नितीन गडकरींना, मुख्यमंत्र्यांना. हा 90 लोक येणार आहेत देशभरातले, 900 स्टॉल आहेत तिथे आणि रोज 3 लाख लोक, 24 लाख लोक त्या कार्यक्रम येणार आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रम अटेंड करा. इथे अनेक मान्यवर दिग्गज आलेले आहेत. त्या दिग्गज मान्यवरांचं आम्ही ड्रीम फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. ते निश्चितच त्याला वर्णन शब्दात करता येत नाही असं मला वाटतंय. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी ड्रीम फाउंडेशनचे सर्वेसर्वा काशीनाथ बदगुंके आणि शिवांश आणि त्यांच्या मातोश्री संगीता बदगुंके यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या व्हाव्यात अशी माझी विनंती. आणि सरांनी जे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत भाकरीविषयी, तर भाकरीला फक्त महाराष्ट्र राज्यातच नाही तर महाराष्ट्रात बाहेर सीमा ओलांडली आहे ऑलरेडी भाकरीने, आणि नवीन महिला उद्योजकांना ती एक संधी मिळालेली आहे. आपला 2 कार्यक्रम होता. पहिला कौटुंबिक कार्यक्रम संपला. मी बोरनाट कार्यक्रम यासाठी घेतला. माझं आणि संगीता, माझी बातचीत आहे, ती माझ्या सख्या बहिणीची मुलगी. आमचं लग्न 29 एप्रिल 2007ला झालं. खरं तर मी पहिला असा नवरा आहे जो 5.5-6 वर्षाचा असताना माझी बहीण पोटूशी होती, माझ्या घरी डिलिव्हरी आली आणि मी त्यावेळेला बहिणीला मदत करताना त्याची पहिलीला असेल तर त्यावेळेला गावातले आपल्यासारखे आत्या मावशी म्हणायचे, हे काशीकडे काशी म्हणायचे सगळे मला, हे बघ तुझ्या बहिणीला जर मुलगी झाली तुलाच देतो बरं का, तुलाच देतो बरं का, असं ते चेष्टा करायचं. लहानपणी काय कळायचं नाही मला. आमच्याकडे एक ईरमुत्या म्हणून एक छोटंसं मंदिर आहे, छोटंसं, तिथे एक दगड असतो. इच्छा व्यक्त केली आणि दगड उचललं की ती इच्छा पूर्ण होती. असं एक बाबळूक गावात आहे. ज्या दिवशी माझ्या बहिणीला गळा सुटल्या, ती 12 एप्रिलची येते आणि त्या दिवशी मी सकाळी त्या मंदिरात जाऊन बसलो आणि देवाला म्हणलो, देवा माझ्या बहिणीला मुलगी मध्ये मीच म्हणून घेईन. आणि हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, संध्याकाळी 5-6 झाले होते आणि गावातनं निरोप आला, काशा पुढे गेला बघा. मग एक आजी आली, धापकन मारली, जा तुझी बायको आली तुझ्या घरात. म्हणून घरी आलो, पहिल्यांदा चेक केलं कसं मुलगी आहे. तर हा आपला कौटुंबिक कार्यक्रम यासाठी केला. आमच्या लग्नानंतर खूप त्रास झाले आम्हाला. आम्ही सामाजिकमध्ये असताना खूप आर्थिक ओढाताण, कौटुंबिक ताण, त्यामुळे अनेक प्रॉब्लेममधनं आम्हाला तब्बल 17 वर्षांनी मुलगा झाला. आवाज येईल. मोठी स्वप्न. दुसरं येतो बघा, दुसरं बघा, धाडस. धाडस हे बोलता का, धाडस. भाकरी स्पर्धेत भाग घेणं धाडसाचं काम आहे. कुठलं काम आहे? धाडस. तुमच्या आसपास कोणी तुमच्या मुलाला मारलं, तुमचा मुलगा कधी हे थांबे, माझ्यासोबत पण आयुष्यात कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. आपला बाप सोडून, आपला नवरा सोडून, इथून गेला नवऱ्याला हे गळा का तर मॅडम बच्चनच्या घ्यायची. धाडस काय? रिपीट काय? पहिल्यांदा मोठी स्वप्न. काय? मोठ्या नाही, मोठी स्वप्न. कोणाचं? आपलं नाही, माझं. कोणाचं? कोणाचं? सरकार म्हणतं लखपती दिदी, आम्हाला लखपती व्हायचं नाही, करोडपती व्हायचं. काय व्हायचं? घरच्या पतीला जाऊन सांगायचं, तू आहेस पती, मी करोडपती. बघा मी काय म्हणलो, जगातली सगळी संपत्ती सगळ्यांना समान वाटली, 43 कोटी रुपये येतात सगळ्यांना. किती कोटी? म्हणजे तुमची लायकी आहे, माझी लायकी आहे 43 कोटी, पण मी काय येत नाही माझ्याकडं. पण माझी स्वप्न 43 कोटीची नाही आहे. ताईंनी स्वप्न बघितली 2100 कोटी, पुढच्या वर्षी 5000 कोटी होती. तुम्ही स्वप्न बघितली. त्यांना माहिती आहे का मला पैसा का पाहिजे, त्यांना माहिती आहे. महिलांना पैसे द्यायचे 0% NPA, बरोबर ना? 0% NPA म्हणजे घेतले फेडले. साहेबांनी एवढं मोठं बिल्डिंग 5-6 मजली शोरूम काढले, दूध सारीज. त्यांना माहित आहे साडी का विकली पाहिजे, सौंदर्याचं प्रतीक आहे हे का माहित पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मोठी स्वप्न, दुसरं धाडस, तिसरं 5 पक्षी मोठं आहे, तो म्हणजे तुमचा आत्मविश्वास.
मोठ्याने बोला. काय एखादी गोळी मिळते का आत्मविश्वासाची? मिळते का? नाही. आत्मविश्वास परत परत काम केलेले होतो, परत परत काम केलेलं होतं. आज बघा वरती जे मोठमोठे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, माझी बहीण रोहिणी भाजी वगैरे IAS आहे. तिनं 12वीला असताना म्हणली मला IASच व्हायचं. माझे 9,000 पोलीस आहेत, 350 कलेक्टर आहेत माझे. एवढ्या लोकांची ऑर्डर आणली, मला रोज 1 लाख रुपये लागणार एवढ्या लोकांची. बघा तिसरी गोष्ट आत्मविश्वास पाहिजे. काय पाहिजे? रिपीट. काय पाहिजे? चौथं बघा रिंग असतो नेहमी, तो म्हणजे नियोजन. काय काय पाहिजे? प्लॅनिंग. पहिल्या दिवशी थोडं प्लॅनिंग विस्कटला, मग गोंधळ आले. मला करायचंय, मला करायचंय. विथ प्लॅन यू गेट सक्सेस, विदाउट प्लॅन गॉट कॉन्सिक्वेन्सेस. म्हणून प्लॅन, इफ यू फेल टू प्लॅन दॅन प्लॅन फॉर फेल. असं कागद करताना 10 कागद गेले लिहा. नेपोलियन बोनापार्ट म्हणतो युद्धात जाण्यापूर्वी, रणभूमी जाण्यापूर्वी कागदावर प्लॅन करा. आम्ही कागदावर प्लॅन केलं. कोण कोण येतील, कोणाला भेटा. आम्हाला भेटायला बांधायला माणसं मिळत नव्हती, म्हणून बायकोला तयार केलं. बांधली की बायको 40,000 इतकं वैताग यायचा. 1000 रुपये 2000 देऊन फेटा बांधणारच मिळत नाही. मग बायकोला म्हणून लागू तू तयार. आपण तयारी करायची, प्लॅनिंग करायचं. प्लॅनिंग दिवसाचे 14 ते 40 मिनिटं, बरोबर आहे ना? 24 तास. मॅडमला पण तेवढंच आहे. का बरं 21 कोटीची मालकी होती? कारण त्यांनी स्वप्न बघितलं मला 2100 कोटी नाही 10,000 कोटी पाहिजे. आणि तुमची काय स्वप्न? 2 बार पंच, 1 बार लंच, लाईफ है टंच. पहाटे 9 वाजता उठायचं, बरोबर आहे का? हो, पहाटे 9 वाजता. हा कधी एकदा याला घालू बाहेर, मी मोकळी. हॅलो, हा हॅलो, हवा, हा हॅलो हॅलो हॅलो, हा हॅलो हॅलो. इथून पुढं आज घरी गेल्यानंतर माझ्या भगिनीवर शपथ आहे, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या मुलाला, तुमच्या फॅमिलीसोबत बसा. त्यांना म्हणा पुढच्या 1-2 वर्षात मला करोडपती व्हायचं. काय व्हायचं? करोडपती. काय व्हायचं? करोडपती. इथं खताळबाई म्हणून आहे, सध्या ते नाही आहे. जयशंकर हॉटेल म्हणून लांबोटी चोडा. एकच साडी होती तिची, एकच साडी. पहाटे उठून अंघोळ करायची, तीच धुवायची, तीच घालायची. आज तिथे 4 हॉटेल आहेत आणि 50 कोटीचं टर्नओव्हर आहे. 50 कोटीचं. तुम्ही का होऊ शकत नाही? तुम्ही का होऊ शकत नाही? तुम्ही स्वप्नच बघत नाही, तुमचं नियोजनच नसतं. झालं तर झालं, स्पर्धा झालं तर झालं, त्यांनी मॅनेज केले तर असं असं बात नाही. तुम्हाला मिळणार, 100% मिळणार, 100% मिळणार. आणि त्यासाठी 5वी गोष्ट लागते बघा. 5वी गोष्ट ते म्हणजे बिनधास्तपणा. कुठलीपणा? मी म्हणेन दोन्ही हात वर करायचं म्हणायचं बिनधास्त. काय म्हणायचं? इथं अजिबात लाजायचं नाही कोणाला. हा बिनधास्त. अक्षयची म्हणा ना, काही कुठे जोडीनं आला तर लांब लांब बसा, नवऱ्याला हात लागेल. मी म्हणेन दोन्ही हात वर करायचं म्हणायचं बिनधास्त. बिनधास्त राहायचं. ओके, रेडी? सावित्री जाऊ. हा मी माझ्या कार्यक्रमात म्हणालो बक्षीस मिळणार आहे, साडी मिळणार आहे, उद्योगाची संधी मिळणार आहे आणि तुम्हाला एक कुटुंब मिळणार आहे, भाऊ मिळणार आहे. मला माहित नाही एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस किती दिले तुम्हाला माहित नाही मला, पण मी तुम्हाला वर्षाला 1 लाख रुपये देऊ शकतो. वर्षाला 1 लाख, बाकी किमान 1 लाख रुपये देऊ शकतो. किमान तुमच्या हक्काचं, तुमच्या सन्मानाचं, तुमच्या स्वप्नाचं पैसा देऊ शकतो. किमान म्हणलं मी, किमान. मी या कार्यक्रमासाठी म्हणालो 1000 लोकांना भेटलो, फोन कितीतरी केलो, अनेक लोकांनी अपमान केलाय. प्रत्येक अपमान, प्रत्येक अपघात, प्रत्येक अपंगत्व सर करून इथंपर्यंत आलो. आता इथं आलोय, या भाकरीचा सन्मान करायचंय आणि या भाकरीला राजमान्यता मिळवून द्यायची. मी परवा बातमी वाचली ताई, मॅगीवाला 46,000 रुपये करोड कमवला. 46,000 करोड. मॅगी माहिती ना? मॅगी शेवयाची मोठी बहीण. मॅगी म्हणजे शेवयाची मोठी बहीण. शेवया पातळ असतं, मॅगी जाड असतं. त्यात काय कुठं घातलं असतं माहित नाही, कोरा कुठेच खातात. 46,000 करोड कशाला म्हणतात का बाई? मग भाकरी का होऊ शकत करोडचा? कारण आपण एक नाही आहोत.
ती काय बनवते का आठवडा मी तिच्यापेक्षा भारी बनवते. ती काय बनवते क्षीरसागर आहे, मी भारी बनवते. अजिबात नको. पुण्यामध्ये जोशी वडावाला आहे, वडा एक नंबर मिळतो असं नाही, तो जास्त वडा विकतो. मी पुण्यामध्ये ट्रेनिंग देतो दर मंगळवारी. उद्या पण मी पुण्यात आहे. बिझनेस कसा वाढवावा, व्यवसाय कसं टिकावं, ब्रँडिंग कसं करावं. एकटाच नाही आता, तुम्ही पण म्हणायचं मनातल्या मनात, एकटीच नाही आता, एकटाच नाही आता. आम्हा सर्वांची साथ आहे. भाकरी उद्योगाच्या वादळाची आता सुरुवात आहे. सोलापुरात एकच चर्चा झाली पाहिजे, भाकरी भाकरी भाकरी. बेकरी आणि बेकरी पासून मुक्ती भाकरी. उद्या लोकमत पेपर बघा, ऑल एडिशनला तुमचा फोटो आहे लोकमतला. माझ्या ताईनो खूप मोठं मी मेहनत घेतो. माझ्या आयुष्याचं मी पणाला लावलं या कार्यक्रमाला. मला खूप लोकांनी टोमणं मारले, खूप लोकांनी नाव ठेवले, खूप लोकांनी धमक्या दिले, काही लोकांनी तर अपमान केले, तरी मी हटलो, हटणार. हाँ, मुश्किलें हमेशा हारती है, संघर्ष करने वाला जीतता है. अगर जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो मंजिल है, मंजिल है तो रास्ते है, रास्ते है तो मुश्किलें है, मुश्किलें है तो हौसला है. अगर हौसला है तो ये विश्वास है, जीत आपकी है, जीत आपकी है. सरांच्या ऑलमोस्ट 1 तासाच्या मार्गदर्शनानंतर अत्यंत इन्स्पायरिंग असा मॅसेज त्यांनी तुम्हाला पास केलेला आहे. त्यांनी सगळ्यांना अत्यंत सुरेखरित्या इन्व्हॉल्व केलेलं आहे, स्पेशली महिलांना. तर सरांच्या या बहारदार मार्गदर्शनासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर त्यांच्याविषयी एकच म्हणावं वाटतं मला. तर अजून एक शायरी तुम्हाला सगळ्यांना इन्स्पायर करण्यासाठी मी तुमच्यासमोर पेश करत आहे. तर जरूर आवर्जून ऐकावी तुम्ही. सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है. थैंक यू.
ड्रॉ 2 होतील. एक दुसऱ्या फायनल राऊंड मधल्या लोकांचा लकी ड्रॉ प्लस जनरल लकी ड्रॉ. ओके, जनरल मध्ये विजेते सोडून या राऊंड मध्ये सोडून बाकी सगळे असतील. इथं उपस्थित असलेल्या लोकांनाच लकी ड्रॉ मधलं बक्षीस मिळणार आहे. चुकून घातलंय आणि कधी नाही आहे असं होणार नाही. त्यामुळे शेवटचे 10-15 मिनिटांमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आणि या कार्यक्रमाची प्रेरणा ज्यांची आहे आणि त्या आदरणीय संगीता भतगुंडकी माझ्या धर्मपत्नी आणि पूर्वाश्रमीच्या पाटील, मी पाटलांचा जावई आहे. त्यामुळं कुठं म्हणता घेतलं नाही. माझ्या बैठकीत मी जाहीरपणे मी सांगितलं सोबत की हे रद्द करा, मी काही घेणार नाही. तरी काही दिले थोडं तर मी सोडत नाही. तर लग्नामध्ये काही छोटं मोठं पण सोळी कार्यक्रमात माझ्या सासऱ्याने माझ्या बहिणीने जे अर्धा सोनं घातलं होतं खूप दिवसांनी म्हटल्यावर, त्या अर्धा तोळ्याच्या सोन्यावर मी हॉटेल उभं केलं, सिद्धेश्वर भोजनालय. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने खूप छान चाललंय. 5 महिने झाले आणि त्याचा वारसा आता करूया, हॉटेलचा वारसा. तर मी विनंती करतो आमच्या संगीता ताईंना, तुमच्या सगळ्यांच्या ताईंना आणि आमच्या, मी फक्त घरामध्ये पत्नी आहे, बाहेर आम्ही मैत्रिणी मित्र आहोत. तर विनंती करतो मॅडमना की आपण या सगळ्या महिलांना प्रास्ताविक स्वागत करा. जोरदार टाळी द्या माझ्या बायकोसाठी. नमस्कार सगळ्यांना, माझा आवाज येतो? सर्व सन्माननीय मान्यवरांना माझं साष्टांग दंडवत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व जिजामाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक स्पर्धा घेतली होती. त्यातले सर्व सहभागी स्पर्धक महिला त्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करते. उद्देश मगाशपासून तुम्ही ऐकत आलात, त्याच्या अगोदर देखील सांगितलेलं होतं. एकच सांगेन की एक महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या 2 गोष्टींवरती आपण काम करतो. ड्रीम फाउंडेशनचा एक उद्देश आहे की कुठलीही गोष्ट म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत आपण पोचला पाहिजे. आम्ही एवढे दिवस मॅडम शैक्षणिक पात्रामध्ये जास्त काम करत होतो. शैक्षणिक आणि सामाजिक दोन्ही गोष्टी या फाउंडेशनच्या माध्यमातून चालतात. खरं तर मॅडमना सांगायची गरज नाही आहे, कारण त्यांच्याच प्रेरणेने उभा राहिलेली ही ड्रीम फाउंडेशन आहे. आणि सरांचं मार्गदर्शन, सगळ्याच बाबतीत पाठिंबा आमच्यासोबत वेळोवेळी राहिलेला आहे. तुमच्या सगळ्यांसाठी आत्तापर्यंत जे जे भाषणं झाली, भाषणातून तुम्हाला जो जो उपदेश मिळालेला आहे त्याचा रूपांतर खरोखरच याच्यामध्ये करण्याचा, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आपण आता करावा. कारण तुमच्या सपोर्टशिवाय काहीही अशक्य आहे. हे शक्य करण्यासाठी तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. या ठिकाणी बक्षिसं कुणाला मिळालं, कुणाला नाही मिळालेल्यांनी खुश होऊन जाऊ नका, नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नका. कारण तुम्हाला मिळालं नाही म्हणून कुणीतरी बक्षीस घेऊन जातात. म्हणजे चालता चालता आपण म्हणतो की दोन्ही पाय आपले एक मागं असतं, एक पुढं असतं. पुढच्या पायाला किंवा पुढच्या पावलाला गर्व नसावा, मागच्या पावलाला त्याचा अपमान किंवा हे नसावा. कारण क्षणोक्षणी ती बदलत असते. म्हणजे एक पाय पुढं एक पाय मागं असेल तरच आपण चालू शकतो. त्यामुळे यश अपयश हे होत राहतं. यामध्ये सहभागी झालात हेच मोठी यश आहे. कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला खूप लोकांनी वेड्यात काढलं, हे काहीतरी असतंय. मॅडम एक कमेंट त्याच्यामध्ये आली होती, निगेटिव्ह कमेंट होती. मला खूप विचित्र वाटलं. एक 5 मिनिटासाठी मी शांत बसले. मी विचार केला, या महिलेनी या संदर्भात अशी का कमेंट केलेली असावी. एक विचार मनामध्ये आणला. कदाचित असू शकते की आपण चांगल्या मार्गाने चाललोय, त्याच्यासाठी हे येतं म्हणून मी तिथल्या तिथं सोडून दिलं आणि पुढे चालले. आणि लगेच 1 तासाभराने त्याच महिलेचा मला फोन आला. तिनं म्हणली, नाही मी चुकीचा मेसेज त्याच्यामध्ये टाकला होता, त्या मेसेजवरती मला कुणीतरी कमेंट केलं, तुमच्यातले सहभागी महिला. त्यांनी सांगितलं की खूप पारदर्शकपणे स्पर्धा झालेली आहे, त्या स्पर्धेतली मी स्पर्धक आहे. ते तुमच्यामुळं त्याच महिलेने मला फोन केलं आणि कदाचित त्या या कार्यक्रमात पण उपस्थित असतील. त्यांना मला सांगितलं की आम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ. त्यामुळं नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्याला सकारात्मककडे जाण्यासाठी प्रयत्न करते किंवा प्रेरित करते असं म्हणतात. त्यामुळं कुठल्याही गोष्टीला म्हणजे अपमान किंवा अपयश आपण न मानता त्या गोष्टीला पहिल्याच ह्याच्यातला एक टप्पा म्हणजे यशाची पहिली पायरी म्हणून आपण जावी, यासाठी मी तुम्हाला सर्वांना एक इच्छा व्यक्त करते. ड्रीम फाउंडेशन ही एक कुटुंब आहे. ही संस्था NGO एक कागदोपत्री असणार आहे. ताईंची संस्था जशी आहे तशी ही एक वटवृक्ष म्हणजे छोटं रोप आहे. ती वटवृक्षात रूपांतर व्हायला तुमच्या सगळ्यांची सदैव साथ मला हवी आहे. कारण ते थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात. नुसताच थेंब त्याच्यामध्ये राहिले तर त्याचा उपयोग होत नाही.
त्यामुळं सगळ्यांना सूचना आहे, बॉक्स तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्या बॉक्समध्ये तुम्ही टाका, कुणीही उठू नका, बॉक्स तुमच्यापर्यंत येईल, जागेवरून कुणीही उठू नका, बॉक्स तुमच्यापर्यंत पोहोचू, जागेवरती बसून घ्या, बॉक्स तुमच्यापर्यंत येईल, लकी ड्रॉचे कुपन त्याच्यामध्ये तुम्ही घाला. तर हा कार्यक्रम पुढे चालू राहील. यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन होतील, त्याच्यानंतर आपण सत्कार समारंभाकडे वळूया. तर सहभागी सर्व सन्माननीय महिलांचं या ड्रीम फाउंडेशनमध्ये चाणक्य गुरुकुल व सिद्धेश्वर भोजनालय यांच्या वतीनं व सन्माननीय गुरुवर्यांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत या ठिकाणी करते आणि प्रास्ताविक मी थांबवते. धन्यवाद. स्टेजवरचे सर्व प्रमुख अतिथी यांचं काशीनाथ भाऊकडनं सत्कार करतो मी व भूसाडीतर्फे सर्वांना आवाहन करतो की पुढच्या वेळेस 5 नाही 50 साड्या आम्ही गिफ्ट देऊ. अजून असंच काशीनाथ भाऊचं प्रगती सोलापुरात एक आदर्श व्हावं असं मी देवाला प्रार्थना करतो. लहान साहेबांसाठी शिवासाठी मी शुभेच्छा देतो. त्यांनी अब्दुल कलामाने त्यांचं नाव गाजवावं भारतात. बस हेच 2 शब्द विनंती करून माझे शब्द आमचा संकल्प आहे शिर्डीच्या साई मंदिरात पण आपली भाकरी झाली पाहिजे, गजानन महाराज मंदिरात आपली भाकरी झाली पाहिजे, तुमची कोणी का पण मिळणार. आता ऑलरेडी गजानन महाराज मंदिरामध्ये मिळतं, पिठलं भाकरी मिळतं. गोंधळ करू नका. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आमच्या कविता कुलकर्णी मॅडम आलेले आहेत, त्यांचं एक गुलाब पुष्प देऊन संगीतामध्ये स्वागत करावं. आदरणीय कुलकर्णी मॅडमच्या सहीनंच आम्हाला पुस्तकामध्ये बक्षीस मिळालं, तर विनंती करतो संगीता मॅडम, संगीता एक गुलाब पुष्प द्या, एक गुलाब पुष्प द्या. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेता घेता घेणाऱ्याचे हातच घ्यावे. एक अजून एक सन्मान आपण करतोय आमचे बाबूसर शेख सर, दररोज शेख सर खूप छान यांनी आम्हाला 2 दिवस मॅनेजमेंट दिली. त्यांच्या भगिनी आज आलेले एक लग्नात आहेत, पण त्याने आज इथं आमच्याकडे आले. काळात जोरदार देऊया. मी पहिल्या दिवशी स्पर्धक म्हणून इथे सहभागी झाले होते. तर आपण आजपर्यंत अनेक स्पर्धेमध्ये सहभागी झालो असलो, म्हणजे लहानपणापासून, आणि आपण अनेक खेळ खेळलो असलो, म्हणजे संगीत खुर्ची म्हणा किंवा महिलांच्या नवरात्रोत्सव म्हणा भागी होतो. पण ही एक आगळी वेगळी स्पर्धा जी आपल्याला आपण आयुष्यात पहिल्यांदाच, म्हणजे मला वाटतं 13-14 वर्षानंतर आपण थोडा हातभार लावायला चालू करतो आपल्या घरामध्ये. आणि आईनं शिकवलेल्या भाकरीचा आज ज्या कोणी विजेता ताई असतील त्यांना आज नक्कीच एक आनंद झाला असेल की आपल्या भाकरीचं बघा कौतुक घरी एवढं होत नाही का. घरी म्हणजे काय, आपण जेवण स्वयंपाकापुरतं आपलं ते मर्यादित, पण ही जी शाबासकीची थाप आहे आणि इथं जे विजेता म्हणून तुम्ही आज मिरवणार आहात तो आनंद फार वेगळा असणार आहे. आणि तो जो संयोग आहे आपल्या काशीनाथ भदगुणकी सरांनी आणि संगीताताईंनी आपल्याला इथे मिळवून दिलेला आहे. आणि सहभागी स्पर्धकांचे खूप खूप मी स्वागत करते. असेच हिरिरीने पुन्हा एकदा भाग घ्या आणि मी पुन्हा एकदा नक्कीच भाग घेईन, भलेही आज विजेती झालेली नाही आहे, पण नक्कीच आपण पुढेही अशीच वाटचाल करूया. आणि संयोजकांचे पुन्हा एकदा मी इथे बोलायला मला संधी मिळाली त्याच्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. DJ Asif SK. श्री सिद्धरामेश्वराय. शिवयोगी सिद्धरामेश्वर महात्मा की जय. सिद्धरामेश्वरांच्या गावात आहे आम्ही. सिद्धेश्वरांची खूप अनेक वचन लिहिलेलं आहे आणि त्याच्यामधले आवडता म्हणजे संगीताला खूप आवडता एक वचन आहे. दीपदंती ह जन्मा दीपदंती ह जन्मा
ಬಂದು ತಿಳಿಯಬಾರದು ಹೋವುದು ತಿಳಿಯಬಾರದು ಮೇಘದಂತಿಹ ಜನ್ಮ ಮೇಘದಂತಿಹ ಜನ್ಮ ದೀಪದಂತಿಹ ಜನ್ಮ ದೀಪದಂತಿಹ ಜನ್ಮ ಬಂದುದು ತಿಳಿಯಬಾರದು ಹೋಗುವುದು ತಿಳಿಯಬಾರದು ಬಂದುದು ತಿಳಿಯಬಾರದು ಹೋಗುವುದು ತಿಳಿಯ ಶಿಶುವಿನಂತಹ ಜನ್ಮ ಬದುಕುವುದು ತಿಳಿಯದು ಬದುಕಿ ಬಾಳಿ ತೆಂಬುವುದು ಬದುಕಿ ಬಾಳಿ ತೆಂಬುವುದು ತಿಳಿಯಬಾರದು ನೋಡ ತಿಳಿಯಬಾರದು ನೋಡ ತಿಳಿಯಬಾರದು ನೋಡ ತಿಳಿಯಬಾರದು ನೋಡ ಆ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಕಪಿಲಾರ್ಜುನ शिवयोगी सिद्धरामेश्वर महात्मा की जय सिद्धरामेश्वरांनी आपले जन्म एक दिवासारखा दिवा कसं आपल्याला झोपडीत पण तेज प्रकाश देतात महालामध्ये पण तेज प्रकाश देतात म्हणून असं आपला जन्म असावा म्हणून लिहिलेला आहे खूप छान अभंग लिहिलेला आहे सिद्धेश्वरांची आत्ता सांगितलं सरांनी तर 1 तारखेला सिद्धरामेश्वरांनी लिहिलेला अभंग आपली सकाळी 6 ते 7 असतात आपण सिद्धरामेश्वरांच्या गावात आहोत तेवढं तरी आपण तिथं काय पैसे वगैरे लागत नाही नारळ नको एक नामस्मरण होते त्या निमित्ताने गेट टुगेदर सारखा कार्यक्रम पण होते तुम्ही सर्वांनी यावं म्हणून मला खूप खूप मनापासून विनंती करते धन्यवाद सगळ्या मान्यवरांचं अभिनंदन करते आणि या स्पर्धेमध्ये मला भाग घेण्यासाठी एक ॲड मिळाली होती पेपरमध्ये सगळ्या महिन्यांनी पेपर वाचावं हे माझं तर मत आहे आणि पेपर वाचले की आपल्याला खूप काही माहिती मिळतात याच्यामध्ये पेपरमध्ये पॉम्पलेट मिळालं म्हणून मी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि महिलांनी पेपर वाचावं मी स्वयंपाकाचंच काम करते आणि भाकरी पण घालण्याचं काम करते आणि सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की महिलांनी असं कधी समजू नये की मी कमी आहे मी सगळ्यामध्ये भाग घेईन पुढे जाईन आणि माझं किती हिंमत आहे ते सक्षम बनवून दाखवू असं सगळ्या महिलांना माझ्याकडे म्हणजे निवेद देते आणि मी 5 मुलाची आई आहे 4 मुली 1 मुलगा आहे आणि माझे मिस्टर मला खूप साथ देतात हिंमतने आम्ही दोघांनी स्वतःचं घर बांधतो आम्हाला नोकरी नाही पण आम्ही दोघंही एकजुटीने सगळं काही करतो आणि सरांनी सांगितले की गरजूंना काम मिळेल तर तुमच्याकडे मी आवर्जून येईल की माझा नंबर येऊ न येऊ पण तुमच्या याच्यामध्ये मी सहभागी राहील आणि मला भाषण फार आवडतं सर म्हणजे की मी भाषण देते तर मला लहानपणापासून भाषणाची आवड आहे आणि बोलण्याची तर खूपच आवड आहे सगळ्यांना मिळून मिसळून राहणं हे माझं मत आहे आणि एवढे महिलांनी सगळ्या भाग घेतला सगळ्या महिलांमध्ये मी पण सामील झाले आणि भाकरी पण बनवले छान बऱ्यापैकी नंबर येऊ अगर न येऊ पण मी खूप खुश आहे स्पर्धेमध्ये प्रत्येकाने भाग घ्यायला पाहिजे आणि याच्या पुढेही मी घेत राहील आणि आणि सरांचं अभिनंदन मॅडमचं पण अभिनंदन काही आम्हाला सहकार्य खूप केलेलं आहे तुमचं असंच पुढं होत राहावं ही माझ्या स्वामी समर्थांना करून मॅडम सर दूध सर आणि सरांनी जे आपल्या इथं भद्रुनी सरांनी कार्यक्रम ठेवला होता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त असा कार्यक्रम आता आपण त्या ताईंनी सांगितलं सुरुवातीला का आपण बरंच काही प्रत्येक वेळेस भाग घेतो लहानपणापासून नंबर पण येतो पण ही जी काही स्पर्धा होती हा जो काही भाग होता हा आनंदच वेगळा होता तो सांगून नाही म्हणजे सांगता येत नाही इतका आनंद झाले नंबर आपला येऊ दे अथवा न येऊ दे प्रश्न त्याचा नाही पण जो हा आनंद मिळाला हा आनंद इतका अविस्मरणीय होता की ना भदगुणीस करारी आणि संगीता मॅडमनी असेच उपक्रम राबवण्यात यावे महिलांसाठी कारण महिला ज्या भरपूर व्यवस्थित चांगलं काम करतात घरी
पण तसंही त्यांचं कौतुक घरात पण होतं आहे म्हणा, पण असं बाहेरनं एक उद्योग मिळाला आणि कौतुक पण मिळालं म्हणजे बरं वाटतंय. आणि बदगुणी सरांनी बरंच काही आपल्याला सांगितलेलं आहे, धाडस, विश्वास, आत्मविश्वास. सरांनी जे काही आज भाषणामध्ये सांगितलं ह्यातनं पण आपल्याला खूप काही शिकायला मिळतंय. मी पण ह्याच्यात भाग घेतले, नंबर येऊन पण मला आनंद खूप झाला. सरांच्या ह्या बोलण्यातच माझी डेअरिंग वाढले. स्टेजवर येऊन मी माझे 2 शब्द तुम्हाला सांगितले. जी कोणी माझी मैत्रीण असेल तिला माझ्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना शुभेच्छा, ज्यांचा नंबर येईल त्यांना आणि ज्यांचा नंबर न येईल त्यांना पण खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार मान्यवरांना. आणि मला ॲक्च्युली सांगायला आनंद वाटतो की म्हणजे प्रत्येकजण घरामध्ये काम करतच असतात आणि घरामध्ये म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतच असतात महिला. परंतु जेव्हा एखाद्या वेळी काही काम करत, म्हणजे ॲक्च्युली मी डॉक्टर आहे, तर मला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेताना एवढा आनंद झाला होता की एवढ्या सगळ्या महिलांना बघून मी खूप आनंदित झालते. आणि म्हणजे घरी तर सर्व ह्याच्यासाठी कामासाठी वगैरे बायका आहेत, परंतु ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आणि म्हणजे मला जे ते पहिली महिला बोलली की म्हणजे आईने जे शिकवलेलं असतं तशाच पद्धतीने माझ्या आईने मला जे शिकवलं ते म्हणजे सर्वांसमोर मांडण्याचा जो प्लॅटफॉर्म मला मिळाला त्याबद्दल सरांचं आणि मॅडमचं खूप खूप धन्यवाद करते. आणि सर्व विजेत्या महिलांचं आणि ज्यांनी विजेत्या नाही पण भाग घेऊन जो आनंद घेतला त्या सर्व महिलांचं मी आभार मानते आणि कौतुकही करते. धन्यवाद. पिशव्या काढायचे ऑपरेशन्स वगैरे राहतात तर ते अत्याधुनिक पद्धतीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय माननीय डॉक्टर संजीव ठाकूर सरांच्या आधिपत्याखाली आम्ही सर्वजण काम करतो. आणि कोणताही आजार असू देत किंवा काही जरी असलं तरी 1356,000 ह्या योजनेमध्ये कवर होतात. तर 5 लाखापर्यंतचा जो उपचार म्हणतात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यामध्ये मी वैद्यकीय समन्वयक म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. कुणी आजारी पडूच नये आणि जरी कुणावर तशी वेळ आली तर कधी पण सरांकडे माझा नंबर आहे, तर तुम्ही कधी पण सरांना बोलून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. बी ब्लॉकमध्ये माझं ऑफिस पण आहे, तिथंसुद्धा तुम्ही मला भेटू शकता. धन्यवाद. मी एक स्पर्धेमध्ये भतकुंदी सरांनी जे स्पर्धा ठेवली त्याच्यामध्ये जे सहभागी व्हायला म्हणजे आनंद खूप वाटला मला त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन. मी कडक भाकरी पण बनवते, स्वतः वैयक्तिक ऑर्डर घेते. माझी स्वतंत्र वैयक्तिक ऑर्डरवर मी अमेरिकेला पाठवले, सिंगापूरला पाठवले, दुबईला पाठवले. मी एका डॉक्टरांच्या हाताखाली पण काम करते सिस्टरचं. 2 गोष्टी बोलून माझ्याबरोबर. सरस्वतीला आता लक्ष्मी पाहिजे आणि शिवताईच्या साक्षीनं आपण हा उपक्रम घेऊयात. भविष्यात आता डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतात, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये देखील आपले भाकर राहील असं आपण स्वप्न बघूयात. ताईने विनंती 2 शब्द. नमस्कार सर. ಬಾಗ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಭಾಳ ಆನಂದ ಆಗ್ಯದ್ರಿ ಸರ. ಬಾಗ್ಕೊಂಡಿದ್ದು ಭಾಳ ಆನಂದ ಆಗ್ಯದ್ರಿ ಸರ. ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬ್ಯಾಡ ಅನ್ಲಕತ್ತಿದ್ರಿ ಸರ್. ನೀ ಏನು ಮಾಡ್ತೇವೆ ಹೋಗ್ಬಿಡು, ಏನು ಮಾಡ್ತೇವೆ ಹೋಗ್ಬಿಡು. ಇಲ್ಲ ನಾವು ಹೋಗ್ತೇವೆ. 2-3 ಮನೆ ಅಡುಗೆ ಮಾಡಿ 2 ಮನೆ ಸುಟ್ಟಿ ಮಾಡಿ ಬಂದಿರಿ ಸರ್. ನಾನು ನಿಂತರಿ 20 ವರ್ಷ ನಿಂದ್ರಿ ಅಕ್ಷರದಾಗ 15 ವರ್ಷ ನಾ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡೀನಿ. ಅಲ್ಲೇ ರೀ ಗುರುಕೃಪ ಹೋಟೆಲ್ದಾಗ 4 ವರ್ಷ ಮಾಡೀನಿ. ವಿಶಾಲ್ ಹೋಟೆಲ್मध्ये 1 ವರ್ಷ ಮಾಡೀನಿ. 20 ವರ್ಷ ಹಿಡಿದು ನಾ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೊಂಟೇನಿ ಅಡುಗೆ ಮಾಡೋದ್ರಿ. ಈಗ ರೀ ಆನಂದ ಆಗ್ಯದ್ರಿ. ಈಗ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡೋದು ಹೌಸ್ ನಮಗೆ ಭಾಳ ಆಗ್ಯದ, ಭಾಳ ತೊಗೊಂಡ್ರಿ, ಭಾಳ ಹೌಸ್ ಆಗ್ಯದ್ರಿ, ನಮ್ಗೆ आनंद ಆಗ್ಯದ್ರಿ. शांताबाई श्रीशैल बिराजदार असं म्हटल्यानंतर सगळे म्हणत सौ शांताबाई श्रीशैल बिराजदार का बरं सांगते असं वाटेल, कारण आपली भारतीय संस्कृती आहे. आधी आपण सौ असेल तर सौ सांगावं आणि आपल्या बोलण्याला सुरुवात करावं. दुसरी गोष्ट, मी ड्री फाउंडेशनच्या वतीने जे काही भकुणी मॅडम आणि सरांनी जे स्पर्धा ठेवली होती त्यामध्ये मी स्पर्धक होते. आणि हा अनोखा आगळा वेगळा ही स्पर्धा मी इथे आपल्या सोलापूरमध्ये बघितलेली आहे. वेगवेगळ्या स्पर्धा मी बघितल्या आहेत, पण भाकरीची स्पर्धा म्हणजे जरा आगळी वेगळीच होती. आणि ह्याचा अनुभव तर काही निराळाच आहे, कारण आपण लहानपणी भाकरी शिकण्यासाठी चिखलाच्या भाकऱ्या करायचो. कोणी कोणी केले चिखलाच्या भाकऱ्या सांगा? यस मी पण केले,
पण मी अवघ्या 13 वर्षात भाकरीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, कारण माझा बालविवाह आहे. आणि मग 12 वर्षाच्या नंतर मी भाकरी शिकले. कोणाकडून? तर आईकडून. आईची जी कला प्रत्येक मुलीला मिळते, ती कला आज भातकुळकी सर आणि मॅडमच्या वतीने आम्हाला बाहेर काढण्यासाठी संधी मिळाली आणि हा मंच मिळाला आपल्यासाठी. आणि विशेषतः मी 16, 17 ते 18 वर्षाच्या मुलींना भाकरी करताना बघितले. त्यावेळेस ज्या मुलींना आम्ही स्वयंपाक करा म्हणून ओरडतो घरामध्ये, मी पण 3 मुलींची आई आहे, पण स्वयंपाक करा, भाकरी करा म्हटलं की मी भाकरी बिकरी सांगू नको बघ, आपल्याला जमत नसते ते गोल गोल फिरवायला. म्हणतात की नाही मुली? खरं खरं सांगा, ओरडून म्हणतात की नाही? हो. मग त्या मुली ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. हा उत्साह खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे, कारण सगळ्या गोष्टी करता येतात, पण भाकरी ही एवढी अवघड म्हणजे गोष्ट आहे, पण ती ड्रीम फाउंडेशनच्या वतीने मुलींना सोपं करून दाखवलंय सर आणि मॅडमनी. आणि हा अनोखी जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा वारंवार व्हावी आणि आपल्याला ह्या भाकरी संस्कृतीला आणि भाकरीला खरंच आत्ता त्या मॅडम म्हणाल्या आम्ही परदेशात भाकरी पोचवलो. असं वाटतं की कॉलरचं जर एखादा ब्लाऊज नेसला असतं तर कॉलर टाईट केलं असतं मी. कारण हा एक सन्मानास्पद गोष्ट आहे, कारण परदेशात आपली भाकरी जाते हे म्हणजे एक स्वप्नाच्या पलीकडचं आहे. भाकरी नुसतं भाकरी म्हणता येत नाही, भाकरी ही संस्कृती आहे आणि ह्या भाकरीसाठी दुसऱ्यांची चाकरी करावी लागते आपल्याला. ती चाकरी करू नये आणि स्वतःसाठी स्वतः लढावं म्हणून ड्रीम फाउंडेशनच्या वतीने आपल्याला हे एक मंच आणि हे एक औद्योगिक क्षेत्र आपल्याला निर्माण करून दिले आहे ह्या ड्रीम फाउंडेशन सरांनी आणि मॅडमनी. तर एवढे बोलून मला अजून खूप काही बोलायचं, पण वेळ खूप कमी आहे, त्यासाठी मी आवर्त घेते. तर धन्यवाद ड्रीम फाउंडेशन आणि या मंचला. मी लहानपणीच लग्न व्हायचं, तर ताईंनी ते संघर्ष इथं पण आणले. मी ताईंसाठी खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही सगळे बोललात. आता व्यासपीठावर काही मान्यवर करतील, सूचना काही गोष्टी आहेत. आपला ड्रीम फाउंडेशन ही एक संस्था आहे, NGO. त्याचे 22 फर्म आहेत आपले. मी स्पर्धा परीक्षेसाठी सोलापूरला आलो. एका क्लासमध्ये मला 5,000 रुपये IASची फी भरता आली नाही म्हणून हाकलून दिले. पुण्यामध्ये जिथं हक्कले तिथं माझा स्वतःचा क्लास आहे पुण्यामध्ये, आणि मी 100 मुलांना मोफत शिकवतो. 100 मुलांना. सहभागीमधल्या काही मुलांचे किंवा काही आईवडिलांचे मुलगा असेल, मुलगी असेल तुमच्या सहभागीमध्ये, ज्याला स्कॉलरशिप करायची आहे, MPSC करायची आहे, UPSC करायचं आहे, IAS करायचं, MBA करायचं, वैयक्तिक येऊन भेटा मला. तुम्ही भाग घेतला म्हणून 1 लाख रुपये स्कॉलरशिप शिकवण्याचं मी देईन तुम्हाला. तो IAS मी करेन. फक्त कॉन्फिडन्शियल ठेवायचं. या हाताला कळू नये हे करतं म्हणून. एक. दुसरं, आपला राजमाता जिजाऊ पहिला मंच आहे. कोविडमध्ये आम्ही 24 लाख मास्क तयार केलो. 24 लाख. रोज 2 टन भाजी विकलो आपण. भाजी कोण घेत नव्हते, आम्ही गेटला रखवायचो. तर ते जिजाऊ महिला मंचचे तुम्ही सभासद आजपासून. वर्षभरात तुम्हाला 10 कार्यक्रम फ्री, ज्याची किंमत असते 1 रुपये. म्हणजे महिना 365, एंट्री फी 1000 रुपये मोफत तुम्हाला. फक्त वैयक्तिक येऊन मॅडमला भेटा. आज वेळ खूप कमी आहे, कारण दुपारी हळदी कार्यक्रम, दुसरा कार्यक्रम आहे, त्यामुळे 2पर्यंत आपला वेळा 2-3 पर्यंत आपण जाणार आहोत. तर सगळ्यांना जिजाऊ महिला मंच तुम्हाला मी मेंबरशिप देतो मोफत. दुसरं, तुम्हाला मी तुमच्या मुलांसाठी UPSC MPSC तुमच्या कुटुंबातील वैयक्तिक येऊन भेटा. पुण्यात पण माझा क्लास आहे, सोलापूरला आहे, दिल्लीत पण आहे. मी सोलापूर ते दिल्ली प्रवास केला तरी मला 24 दिवस लागले. 24 दिवस पण 24 रुपये होते. माझी आई 1-1 रुपये गोळा करून शेवटी डब्बा दिली मला. डब्बा दिली. महानगरपालिका 100 भाकरी 1 किलो चटणी देतो म्हणली होती, अजून दिले नाही. अजून भिकाचोट लोक दिले नाही अजून. अपेक्षा करायचं नाही, मान कोणाच्या खांद्यावर टाकायचं नाही, आणि टाकला तर घात झाला असं म्हणायचं नाही. आघातालाही सहन करायचं, आयुष्य असं जगायचं. तुम्ही बिंदास्त जगा, राव बिंदास्त असे म्हणून दे रामदास. आजपासून सगळ्या पहिला विनंती आहे, अपमान झाला, अपघात झाला, रडत बसायचं नाही, लढायचं. आपण लढायचं की नाही आपल्याला? सावित्रीबाई लोकांनी शेण मारलं, थांबली का? अहिल्यादेवी घोड्यावरती टाच टाकून तिकडे लढली आणि तिला करून दाखवले की नाही? जिजामाता करून दाखवले की नाही? केलं की नाही? मग तुम्ही त्यांच्या लेखी आहात. आज शोभाताई आज उपस्थित अध्यक्ष म्हणून त्यांचं आपल्या भाषण घ्यायचं आहे. एक शेवट 2 भाषण आणि 2-3 सूचना.
निकाल उत्सुकता आहे सगळ्यांना पारदर्शक. आणि दुसऱ्या राऊंडमधल्या अगोदर सांगतो फायनलिस्ट 23 तारखेला त्यांनी परत दुसऱ्या राऊंडसाठी यायचं. त्यातनं पण आपण प्राईज काढणार आहोत. 10, 7, 5, 3, 2, 1 विभागून जे असतील ते दुसऱ्या राऊंडमधल्या ज्यांनी 50च्या पुढं गेले त्याचं नाव सांगेन मी. आणि लकी ड्रॉ आपण घेणार आहोत. अजून एक सूचना, 2 मनोगत होतील आणि ताईंचा आशीर्वाद होईल. नंतर आपण घेऊ. तत्पूर्वी किरण पुजारी सर आपणास विनंती 2 शब्द शुभेच्छा द्यावी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन आयोजित भाकरी स्पर्धेसाठी आजच्या या बक्षीस समाजासाठी उपस्थित मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा माझ्या गुरुमाता शोभाताई मोरे मॅडम, आपले गुरुवर्य या कार्यक्रमाचे संयोजक पुष्पवंती सर, संगीताताई आणि महादेवीच्या आमच्या ताई, उपस्थित सर्व महिला. आज खरं तर बक्षीस समारंभ आहे आणि बक्षीस समारंभ होत असताना बक्षीस कोणाला मिळालं आपण तुम्हाला फार माहिती नाही आहे. परंतु आता मी पाहतो सर्वांना, आमच्या सर्व ताईंना मी बघत होतो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असा आनंद आहे की प्रत्येकावरती मला बक्षीस मिळालं आहे. सगळ्यांना मिळालं नाही परंतु मला फक्त हे जाणवलं की आपण इथं भाग घेतला आहे हे तर खूप मोठं बक्षीस आहे. आणि सरांनी मला सांगितलं आता काशीनाथ पत्नी सर आणि आम्ही बरेच कार्यक्रम करतो आहे गेली आता 2-3 वर्षापासून. आणि आपण सर्वांना माहीत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये मनोरमा हे एक आईच्या भावनेने काम करणारा परिवार आहे. आमच्या मार्गदर्शिका शोभाताई मोरे मॅडम आणि आमचे मार्गदर्शक श्रीकांतजी मोरे साहेब, मनोरमा परिवाराची जडणघडणच एक आईच्या वारसातून झालेलं आहे. आणि मनोरमा एक आईचं नाव आहे. जिथे जिथे कुठं महिलांचा कार्यक्रम असो किंवा महिलांसाठी काही करायची गोष्टी येते तेव्हा मनोरमा परिवार पुढे धावून येतो. म्हणून मला वाटतं आजच्यातलं दुसरं बक्षीस जे आहे ते मनोरमा परिवाराकडून ₹7,000चं बक्षीस आणि शोभाश्री परिवाराकडून तिसरं बक्षीस ₹5,000चं बक्षीस हे आम्ही ठेवलेलं आहे. आता इथे मुद्दा बक्षीसं नाही आहे की खरं तर मला सरांनी सांगितलं की आपण भाकरी स्पर्धा होतो आहे. मी म्हटलं सर रांगोळी स्पर्धा ऐकली, सौंदर्य स्पर्धा ऐकली, बाकी बरेच स्पर्धा ऐकल्या की भाकरी स्पर्धा काय म्हटलं आहे आणि भाकरी स्पर्धा कोण येणार म्हटलं मी. कारण काय आहे आता सध्याच्या जीवनामध्ये दार्जिलिंगमध्ये ना बऱ्याचशा स्त्रिया भाकरीच करत नाही असा आमचा गैरसमज आहे कदाचित आमच्या पुरुषांचा. कारण का माझी पत्नी मुख्याध्यापक आहे, शिक्षिका आहे ती, पण त्याला मी कधी स्वयंपाक करताना खूप कमी वेळा बघितलं आहे. स्वयंपाक करताना असेल कदाचित ती नोकरी करत असलं कारणानं. मग अशा बऱ्याच महिला असतील ना की बाबा ते स्वयंपाक करत नसतील असं आम्हाला वाटत होतं. परंतु ना मॅडम मी पाहिलं त्या दिवशी मी स्पर्धेला आलो होतो आणि मी म्हटलं 400 महिलाच आल्या होत्या, 400 महिला. आणि त्या महिलांनी भाकरी केली पाहिजे. मी मला वाटलं भाकरी करणं म्हणजे काय ते तिसरी बडवायची, टाकायची, शिजवायची, फुटू काढायचा, जायचं. पण असं नाही. मी भाकरी बघितली अगदी कागदाच्या पेक्षाही मऊ भाकरी, गोल भाकरी, सुंदर भाकरी, चांगली भाकरी मी ते पाहिली. म्हणजे इतक्या मनापासून तुम्ही तर आशीर्वाद झाला. आणि अजून फक्त मी सरांनी विनंती करतो सर, माझी सूचना अशी आहे की आपण भाकरी स्पर्धा ठेवली त्याच्यामध्ये आपण वयोगट सांगितलं नाही. तर वयोगट आता माझं मत काय, तुम्ही आता बसले सगळे आहेत ना, आपण सर्व ह्यातनं जेवलं आहे, चटका खाल्लेला आहे. भाकरी फिरवताना सुरीचा चटका, आता तव्या चटका खाल्ला आहे. परंतु आत्ता माझी मुलगी 21-22 वर्षाची आहे. माझ्या मुलीला चहा पण करता येत नाही. मला भाकरी किती लांबची गोष्ट आहे. पण मला असं म्हणायचं आहे की सरांना सांगतो मी पुढच्या वेळेस भाकरी स्पर्धा ठेवा म्हणणार तर भाकरी स्पर्धा वय वर्ष 16 ते 20 फार ह्यांनाच भाकरी पेढा लावायच्या मला. तर तुम्हाला सर्वांना भाकरी येते. कारण काय होतं तुम्ही सर्व त्यांना गेलाय चुली पेटवल्यापासून भाकरी पेढ्यापासून त्या हे खाण्यापर्यंत. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आता पुढच्या पिढीला भाकरी कशी आहे. कारण काय आता सगळं मशीन आहे आणि मशीनवरती चपाती, भाकरी, वॉशिंग मशीन, कपडे काहीच काम नाही आता आजच्या मुलींना. तर हे न होता त्यांना आधी सवय लागली पाहिजे. आणि भाकरी करणं किती चांगला आपल्यासुद्धा शरीराला एक व्यायाम आहे. कपडे धुणं हे आपल्यासाठी स्त्रियासाठी खास. तर आणि आता अजून एक थोडी सूचना काय होती की स्पर्धा फक्त स्त्रिया करता नाही, आम्हाला पुरुषांना पण काय करता येईल का भाग केला. कारण तुमच्यावर त्याने डिपेंड नको. असं करता आलं तर त्यात आम्ही पण ह्याच्यापेक्षा दुप्पट बक्षीस आम्ही त्या पुरुषांना देऊ. सांगत उद्देश एवढंच आहे की आपण फक्त बायकांनाच नाही काम करता आलं पाहिजे, आपण पण काम केलं पाहिजे. तर तुम्ही सर्वांचा उपयोग झाला आणि मनोरमा परिवाराकडून किंवा शोभाश्री परिवाराकडून आपण सर्वांचे सहस्वागत करून पुढच्या तुमच्या सर्व ह्या कार्यक्रमांना शुभेच्छा देऊन सगळ्यांनी वर्षभर असेच कार्यक्रम करावे आणि मनोरमा परिवार तुमच्याकडून काय राहील असे मी आश्वासन करतो आणि 2 शब्द होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तर अनेक भगिनींनी इथं मंचावर येऊन आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे.
तर तुम्हाला आणखीन एकदा आणखीन प्रेरित करण्यासाठी आणखीन एक विषय घेऊन आलेला आहे परत एकदा. जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का, जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का, तो देखना फिजूल है कद आसमान का. शेवटचे 2 मनोगत होती, त्यानंतर आपण उत्तेजनात्मक बक्षीस देऊया आणि त्यानंतर मुख्य प्राईज आणि लकी ड्रॉ. यानंतर मी विनंती करतो पूज्य स्वामीजींना या कार्यक्रमाच्या थोडं बदल करूयात. पहिला अध्यक्षांचा मनोगत होईल, नंतर स्वामीजी आशीर्वचन देतील आणि नंतर आपण बक्षीस देऊया. मी विनंती करतो मनोरमा सखी मंचच्या संस्थापिका, मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन आणि सोलापूरमध्ये सामाजिक शैक्षणिक बँकिंग क्षेत्रातलं एक दीपस्तंभ आमच्या माताजी, या कार्यक्रमाची शोभा आणि तुमच्या सर्वांच्या लाडकी शोभाताई, आपणास प्रार्थना या आमच्या सर्व लाडकी भावी उद्योजकींना भाकरीचा सन्मान ज्यांनी आम्हाला मिळवून दिला, या आमच्या सगळ्या सखींना मार्गदर्शन करावं. जोरदार आपण स्वागत करूया आदरणीय शोभाताई. या ठिकाणी लक्ष्मीच्या पावलांनी आलेला आहात, त्यामुळे तुमच्यासाठी पहिल्यांदा काय आजच्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केले, ड्रीम फाउंडेशन. ड्रीम म्हणजे स्वप्न. आपल्या स्वप्नपूर्तीबरोबर समोरच्याला सुद्धा स्वप्नासाठी तयार करणं, त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी त्यांना कामाला लावणं किंवा त्यांना जो चालतोय त्याला पळायला लावणं, धावायला लावणं, पळतोय त्याला अजून जोरात चाल असं सांगायला लावणारे भद्रुंकी सर. आणि प्रत्येक पुरुषाच्या, यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची स्त्री एक स्त्री असते. मग ती आई असेल, कदाचित पत्नी असेल, बहीण असेल, कोणी पण असेल, तर त्यांची जर साथ असेल तर ती हे सगळी स्वप्न ते पूर्ण करू शकतात. त्याचबरोबर माझ्याबरोबर या ठिकाणी या उपस्थित असणारी त्यांची आई, याचं मला जास्त कौतुक का वाटतं की बराच वेळा असं होतं की आपण सगळ्यांना बोलवतो कार्यक्रमाला, पण आपण आपल्या आईवडिलांना विसरतो. आणि त्यामुळं मला आज भक्ती सरांसाठी आपण वेगळ्या टाळ्या का वाजवायच्या की त्यांनी आईची आठवण या ठिकाणी ठेवलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे बसवशास्त्री आणि दूध सारी सेंटरचे सर आणि आपण सगळ्याजणी, त्याचबरोबर मडवा मल्टीसेटच्या CEO सौ कविता कुलकर्णी मॅडम, आम्ही सगळ्या जणींनी या ठिकाणी यायचं कारण एवढंच होतं की बनकुंती सर म्हणाले की हा महिलांचा मेळावा आहे. आणि मला माहीत आहे की महिला जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. म्हणून तुम्हाला मी श्रीकांत गोरेंची एक 4 ओळीची कविता ऐकवते. स्त्रीची शालीनता शीलात असते. प्रत्येकाला विचार करा, मग ती नोकरी करण्यासाठी बाहेर पडू देत, व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडू देत, आपण आपलं शील नेहमी जपत असतो. स्त्रीची शालीनता शीलात असते, घराबाहेर पडली तरी मन घरात असतं. कितीही सोसाट्याचा वारा झोडला तर पदराचं शीड नाव किनाऱ्याला सुखरूप होतं, पदराचं शीड नाव किनाऱ्याला सुखरूप होतं. आज आपण प्रत्येक जण मी म्हणेल, मी या ठिकाणी माझे बंधू पण या ठिकाणी उपस्थित आहेत, तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी हा एक आगळा वेगळा भाकरीचा कार्यक्रम आहे. आता मला भाकरीचा कार्यक्रम का आवडला तर कोणाच्या पण हृदयात जायचं असेल तर तो मार्ग पोटातून जातो. तुम्ही जर चांगलं खाऊ पिऊ घातलं तर आपलं हृदय हे अगदी मनापासून प्रत्येकाला आशीर्वाद देतो. आणि आपण नेहमी म्हणतो की बाहेरची मॅगी खाऊ दे 2 मिनिटाची किंवा अजून कुठलंही खाऊ दे, पण भाकरी भाजी असू दे किंवा पिठलं भाकरी असू दे त्याची सर कशाला येणार नाही. मग ही जी स्पर्धा घेतलेली आहे भद्रुंकी सरांनी आणि त्यांना कल्पना दिली आहे संगीता भद्रुंकी यांनी, मला वाटतं विशेष कौतुक त्यांचं वाटतंय. आता मला एका प्रश्नाचं उत्तर सांगा की 1 किलो ज्वारीच्या पिठामध्ये किती भाकरी होती? एक किलो ज्वारीच्या पिठामध्ये 32 भाकरी होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की 32 भाकरी आहेत, सरांनी तर स्पर्धा घेतली आहे. आता मी याच्यापूर्वी पण एका कार्यक्रमाला गेले तर शिंगडगावहून खेडेगाव आहे, तर त्या महिलांना तिथे भाकरी करण्यासाठी म्हणजे थोडंसं साईज येण्यासाठी भाकरी ते मशीन आहे, त्याच्यावरती त्यांनी त्या कडक भाकरी तयार केल्या आणि पंढरपूरच्या आषाढ वारीमध्ये जवळजवळ त्यांनी 2 लाख भाकरी दिल्या. तुमच्यापैकी सगळ्याजणी त्यात भाग घेऊ शकतात की नाही? घेऊ शकतात. सरांनी तुम्हाला काय सांगितलं? मी स्वप्न दाखवतोय. त्यांनी भाकरी करणं, जी आपण दररोज भाकरी करतो, फक्त ती छान आली पाहिजे, गोल आली पाहिजे, त्याच्यानंतर तिला छान पापूड असा सुटला पाहिजे, खरपूस भाजली पाहिजे, छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही बिस्किट भाकरी पण तुम्ही ऐकली असेल. मग मला हे सगळं करता येतं.
मग माझ्या एकदा म्हटल्यानंतर मला कोणीतरी आयडिया दिली, कुणी दिली, संगीता त्यांनी आयडिया दिली की आपण भाकरीची स्पर्धा घेऊया. एक लक्षात घ्या, सोलापूरची कडक भाकरी आणि शेंगाची चटणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरात इंग्लंडला जावा, मी अनेक ठिकाणी गेले. सोलापूरची कडक भाकरी आणि शेंगदाण्याच्या चटणीची प्रत्येकजण आठवणीनं आठवण काढतात. मग माझ्याकडे एवढा चांगला ठेवा, मग मी तो लोकांपर्यंत द्यायचा का नाही? द्यायचा. आजचा हा कार्यक्रम त्यांनी साजरा केला आहे. जिजाऊ जन्मोत्सव 12 जानेवारीला झाला, त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचा. आज जिजाबाई होत्या म्हणून मी इथं उभी आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आज आपण अभिमानानं अशा कार्यक्रमांना येतो. सावित्रीबाई फुलेंचं एवढंच सांगेन, आज सावित्रीबाई फुले होत्या म्हणून मी इथं बोलू शकते, लिहू शकते, वाचू शकते. त्या नसता तर मला इथं बदलुंके सरांनी बोलवलं नसतं. हे लक्षात घ्या. आज शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी ज्या मुली आहेत तर त्यांनी जे महिला आहेत त्यांनी आपल्या मुलीला, एक वेळ मुलाला 2 इयत्ता कमी शिकवा असं मी म्हणेल, पण आपल्या मुलीला शिकवा, तिला स्वतःच्या पायावर उभं करा. मग ती नोकरी करू दे, छोटा मोठा व्यवसाय करू दे, पण तिला तिच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. आज सरांनी तुम्हाला सांगितलं की मॅडम मनोरमा परिवार चालवतात. खरंच आहे. आज मनोरमा परिवारामध्ये मनोरमा बँक आहे, मनोरमा मल्टीस्टेट आहे, त्याचबरोबर 6 पतसंस्था आहे. या ठिकाणी तुम्हाला किरण पुजारींनी सुद्धा आता बोलले, त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त केलं. किरण पुजारी आमच्या संस्थेमध्ये काम करत होते आणि स्वप्न कसे असतात त्याचं एक उदाहरण म्हणजे किरण पुजारी आहे. आमच्या संस्थेमध्ये काम करत होते. काम करता करता त्यांना वाटलं की मी या संस्थेत काम करतो, पण मी जर समजा एखादी संस्था काढली तर मी अजून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मग भंडारकोटे असेल किंवा निंबर्गी असेल किंवा त्या बाजूच्या एरियामध्ये त्यांनी 5 संस्था काढल्या आणि 50 कोटीचा टर्नओव्हर केला. हे त्यांच्यासाठी कौतुक आहे. म्हणजे मला हे स्वप्न तुम्ही बघा, मीच फक्त नोकरी करायची का? तर नाही. तर मी मोठा होणार आहे, पण माझ्यावर अजून 100 लोक मोठे झाले, तर मला असं वाटतं की ते जास्त महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी बदलुंके सरांना मी सांगणार आहे निश्चित की मनोरमा परिवारामध्ये मनोरमा मल्टीस्टेटची मी चेअरमन आहे, पण त्या माध्यमातून मी महिलांना नेहमी सांगत असते की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. जेव्हा आता मॅडम म्हणत होत्या की महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, सक्षमीकरण झालं पाहिजे, पण नुसते माझ्याकडे पैसे असून चालणार आहेत का? तर नाही. माझं शारीरिक आरोग्य पण चांगलं असलं पाहिजे, बौद्धिक आरोग्य चांगलं पाहिजे, मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं पाहिजे. असे सांस्कृतिक कार्यक्रम करून सरांनी तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीला? स्वप्न बघा, तुम्ही धाडस दाखवा, आत्मविश्वास जागृत निर्माण करा. आणि आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा 4 माणसांनी सुद्धा काम करावं यासाठी प्रोत्साहन सुद्धा दिलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याबरोबर समोरची व्यक्ती सुद्धा मोठी झाली पाहिजे. आता घरामध्ये बराच वेळा असं असतं की सासू सुनांचं पटत नाही. बऱ्याच वेळा होतं की सारख्या सूचना नको म्हणून सासू आणि सूचना नको म्हणते ती सून. पण मला असं नेहमी वाटतं की सासू सुनेचं नातं हे मैत्रिणीसारखं असलं पाहिजे. आपण आपल्या आईवर प्रेम करतो, मग आपल्या नवऱ्याच्या आईवर प्रेम करायला काय हरकत आहे? ती सुद्धा स्त्रीच आहे. कदाचित काहीतरी चुकलं असेल. अगदी तुम्हाला सांगते, ज्या तरुण मुली आहेत, नुकताच नवीन लग्न झाले, त्या मुलींनी जर समजा नोकरी करत असेल, जाताना जर स्वतःला गजरा घेतला, सासूला गजरा घेऊन द्यायला काय हरकत आहे? किती खुश होईल ती. करून बघा, काय हरकत आहे? तुम्ही करून बघा. तुमची सासू तुमच्यावरती मनापासून प्रेम करेल. ठीक आहे, आल्यानंतर 100% म्हणेल सुनेला की मी चहा करते, मलाही करायचे, तुझाही चहा मी करते. हे आपण जसा तुम्ही दुसऱ्यांना रिस्पेक्ट देणारा, सन्मान देणारा, तेवढाच सन्मान तुम्हाला मिळत असतो. आणि आज आम्ही मनोरमा परिवारामध्ये मला अगदी अभिमान सांगतो की 80% महिला मनोरमा परिवारामध्ये काम करतात. आता तुम्ही म्हणाल काय करता मल्टीस्टेटमध्ये? तर बऱ्याच महिलांना खूप छोटा मोठा व्यवसाय करायचा असतो. मग कदाचित आता हा भाकरीचा व्यवसाय असेल किंवा तुमचा फॉर्म पिकोचं मशीन असेल, पिठाची गिरणी असेल, अगदी मिरची शेंगदाण्याची चटणी करायची असेल, पापड करायचे असेल, ह्या छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांसाठी पैसे लागतात. मग मल्टीस्टेटच्या माध्यमातून आम्ही 30,000, 50,000, 90,000पर्यंत महिलांना कर्ज देतो. आणि माझा असा अनुभव आहे की ज्या महिलांना मी कर्ज दिलं त्या महिला प्रामाणिकपणे कर्ज फेडतात. कारण महिलांना माहीत असतं की मी जर कर्जाचा हप्ता भरला नाही आणि माझ्याकडे जर समजा त्या संस्थेचा माणूस आला तर ते तिला पटत नाही. ती एक वेगळा तिचा इज्जत असते, सन्मान असते आणि ती त्याला जपत असते. मग ह्या महिलांचा मला अनुभव म्हणजे आम्ही वडाळा असेल, बार्शी असेल, अनेक खेडेगावातून आम्ही कर्ज दिली आणि अनुभव असा आहे महिलांकडनं कर्ज फेड ही खूप प्रामाणिकपणे होते. आज या ठिकाणी सरांना सांगणार की ज्या ज्या महिलांना असं कर्ज घ्यायचं आहे, ज्या ज्या महिलांना कर्ज घ्यायचं आहे
त्यांनी मनोरमा मल्टीसेटच्या आमच्या 35 शाखा सोलापूरमध्ये आहेत. ज्या महिलांना कर्ज घ्यायचं आहे त्यांनी आमच्याकडे यावं, सेव्हिंग खातं उघडावं, सभासद व्हावं आणि तुमचे व्यवहार बघून तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का. आता बऱ्याच वेळा काय होतं की मी भाकरीचा व्यवसाय करणार आहे, पण भाकरी कशाची करते हे जर मला माहीत नसेल तर मी भाकरीचा व्यवसाय करू शकते का. नाही. मी जर फॉल पिकोचं मशीनसाठी कर्ज मागणार असेल तर मला फॉल पिको कसा करायचा, मला शिवणकाम आलं पाहिजे. म्हणजे ज्या व्यवसायासाठी मी कर्ज घेणार आहे तर त्या व्यवसायासाठी किंवा त्या व्यवसायाचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. पिठाची गिरणी काढायची, पण काढायची कुठे, 3 फेज कनेक्शन त्याला आहे का, पिठाचं दळत असताना गव्हाचं पीठ किती बारीक करायचं, ज्वारीचं किती करायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या तुम्हाला आल्या पाहिजे. हे छोटे छोटे व्यवसाय आहेत. मला असं नेहमी वाटतं की महिलांनी 50% महिलांची पॉप्युलेशन लोकसंख्या आहे आणि ह्या 50% महिलांपैकी बऱ्याच महिला काय म्हणतात आमचा नवरा नोकरीला आहे, काय गरज आहे मला कामाची. नाही. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पायावर उभ्या असता, आर्थिकदृष्ट्या मी म्हणते पैसे असतात, पण जेव्हा मी पैसे कमवते, नोकरी करून असेल, व्यवसाय करून असेल, तर त्यावेळेस माझ्या घरामध्ये माझ्या मताला किंमत असते. कुठली गोष्ट घ्यायची असेल तर नवरा म्हणतो हे घेऊ का म्हणतो, आपल्याकडे पैसे असतात तेव्हा. आपण आपली पत निर्माण करा, आपण आपला आत्मविश्वास, आपला सन्मान आपण निर्माण केला पाहिजे. नेहमी असं वाटतं की मला ह्यांनी मान द्यावा, त्यानं मला मान द्यावा. तर हे सगळं करत असताना सुद्धा असं वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे, मला वेळ आहे. मी फक्त टीव्हीवर जर सिरियल बघून मी माझं जीवन घालवणार आहे का नाही. पहिल्यांदा एक शिका, स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम केल्यानंतर लक्षात येतं की आपण बाहेरच्या व्यक्तीवर प्रेम करू शकतो. पहिल्यांदा स्वतःला प्रायोरिटी द्या, त्याच्यानंतर बाहेरच्या लोकांना द्या. मग आता हे सगळ्यांनी माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे, मी काहीतरी करायला पाहिजे, तर माझ्या हातात एक पैसा आला पाहिजे. पैशाचं सोंग घेऊ शकतो का आपण? नाही. आपल्याला पैसे हे कमवावेच लागतात आणि तसेच त्याची व्यवस्थित गुंतवणूक सुद्धा करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की गुंतवणूक कशासाठी करायची. आज मी स्वतः बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ते कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या खात्याला पैसे नव्हते, पण महिलांच्या खात्यामध्ये पैसे होते. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण महिला ह्या काटकसर करतात. जरी नवऱ्याने आपल्या घरात संध्याकाळी खर्चायला महिन्याला जरी 1000 रुपये दिले किंवा 5000 दिले तरी आपण त्यातले 500 रुपये 1000 रुपये बाजूला काढतो आणि ते पैसे पर्समध्ये नका ठेवू, तुम्ही त्या आर्थिक संस्थेमध्ये ठेवा. का आर्थिक संस्थेत ठेवायचे, तर तुमचं जर त्या संस्थेत खातं असेल तर 100% तुम्हाला जर कधी पैसे लागले, कर्ज लागलं तर ती संस्था तुम्हाला कर्ज देणार आहे. त्यामुळे माझे पैसे संस्थेत असतील, मी माझ्या मुलं आहेत. आता बराच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये 500 रुपये 100 रुपये किती पण सेविंग असू दे, मुलांच्यासाठी स्वतःच्या नावाने रिकरिंग खातं उघडायचं. मुलांच्या नावाने उघडा असं मी म्हणणार नाही, तर स्वतःच्या नावाने का उघडायचं. जर गरज पडली तर मी ते खातं बंद करून ते पैसे एखाद्या वेगळ्या कारणासाठी वापरू शकते, पण नसेलच तर त्यांच्या शिक्षणासाठी मी जर आज गुंतवणूक केली तर माझ्या मुलांसाठी ती गुंतवणूक निश्चित फायदेशीर ठरते. ही छोटी गोष्ट आहे. आपण 500 रुपये बाजूला काढू शकतो की नाही, काढू शकतो. 500 रुपये जर मी 10 वर्ष ठेवले तर मला 1 लाख रुपये मिळतात. आपल्याला 1 लाख रुपये कोणी देईल का 10 वर्षानंतर. पण मी आज जर ठरवलं की मला गुंतवणूक करायची, माझे पैसे योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट झाले पाहिजे, तर मी आर्थिक संस्थेमध्ये पैसे ठेवणार. ही छोटी गुंतवणूक आहे, पण ही छोटी. आता माझ्याकडे पैसेच नाही पण मला फॉल पिकोची मशीन घ्यायची. आम्ही आहोत, मनोरमा परिवार आहे, मनोरमा मल्टीस्टेट आहे. मला जरी व्यवसाय तुम्हाला करायचा असेल, तुमच्या मनामध्ये सरांनी स्वप्न दाखवलेलं आहे, मग कुठलाही व्यवसाय करा, फक्त त्याचं ज्ञान ठेवा. तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर मी 100% सरांच्याकडे तुमचे नंबर आहेत, तुम्ही सरांशी संपर्क साधा आणि तुम्ही जर रेग्युलर रिपेमेंट केलं तर 30,000चं कर्ज आम्ही तुम्हाला परत 50, 90. कसं होतं, खूप मोठं कर्ज घेतलं तर हप्ता त्याचा मोठा येतो आणि मग आपण ते कर्ज फेडू शकत नाही. त्याच्या छोट्या छोट्या ह्यांना तुम्ही सुरुवात केली, एकदम फार लांब उडी मारायची आपल्याला नाही. तर हे लक्षात ठेवा की आणि मला नेहमी असं वाटतं की माझ्या सगळ्या महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. मग आपल्या मुलांसाठी असेल, मुलींसाठी असेल, तो एक आदर्श असतो. आज आपल्या मुलांना जर सांगितलं की बाबा वाढदिवस आहे, तुझ्या एखाद्या संस्थेमध्ये, आर्थिक संस्थेत, बँकेत, मल्टीस्टेटमध्ये एक सेविंग खातं उघड. मुलांना लहानपणापासून हा बचतीचा संस्कार तुम्ही देऊ शकता आणि मुलं मग चॉकलेट खा, मॅगी खा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये पैसे उडवत नाही. पुढची अजून एक गोष्ट सांगते महिलांसाठी खास, की आपल्या मुलांच्या हातात आपण काय करतो, आपल्याला काम करायचं असतं, आपण काय करतो, मोबाईल पण त्याच्या हातात देतो. पण तो यूट्यूबवरती किंवा मोबाईलवरती काय बघतो हे तुम्ही बघा.
कारण मुलंही आता दिवसेंदिवस मोबाईलच्या खूप अधीन जातात, म्हणजे व्यसन लागल्यासारखं आहे. तर त्यासाठी मला काय करता येईल, माझ्या मुलाला मोबाईल बघण्यापेक्षा मी त्याला ग्राउंडवरती मैदानावरती खेळायला पाठवेल 2 तास. मग मी सुद्धा मैदानावर जात बसेल, पण त्याला मोबाईल देणार नाही. हा तुम्ही निश्चय करा, कारण आता मोबाईलमुळे बऱ्याच मुलांमध्ये बऱ्याच प्रकारचे आजार निर्माण होतात. म्हणजे अनेक मुलांची मान सुद्धा खाली बघून बघून ते त्यांच्या जे आहेत स्नायू तर ते सुद्धा त्रासदायक होते त्यांना. ह्या गोष्टी आज तुम्ही विचार केला तर उद्या तुमच्या मुलाला हा त्रास होणार नाही. हाही विचार यामध्ये महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं जाता एवढंच सांगेल की शिक्षण हे तुम्ही प्रत्येकाला दिलं पाहिजे, मग मुलगा असो मुलगी असो, आणि त्यासाठी प्रत्येक आईनं बाहेर आलं पाहिजे. श्रीकांत मोरे सरांचीच मी तुम्हाला 1, 2, 4 ओळी सांगणार आहे. पहिली अशी आहे की ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगावं लागतं. ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगावं लागतं. मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही. ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगावं लागतं. मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही. मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं. मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं. विचारांचं काय, विचार बदलणार आहे त्या मेकअप केल्यावरती नाही, तर ते आतूनच यायला पाहिजे. आणि ते असे भटकुंगे सरांसारखे जेव्हा सांगतात, अब्दुल कलाम असं म्हणतात, तुम्ही असं करा, हे तुमच्या मनावर भिडलं पाहिजे. विचारांचं मेकअपने चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं. विचारांचं काय, रंगरंगोटीनं घराचं सौंदर्य खुलवता येतं. पण घराचं घरपण लक्षात घ्या, घराचं घरपण आचार विचार संस्कार आणि संस्कार आणि संस्कृतीवर अवलंबून असतं. आणि असं घर निर्माण करण्यासाठी आपल्याला ह्या भाकरी सुद्धा आल्याच पाहिजेत असं मला नेहमीपासून वाटतं. आणि अजून एक जाताना 4 ओळी मला ह्याच्यासाठी सांगते की तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार कसे आहात. ऊन सावली निसर्ग देणे. ऊन सावली हे सुखदुःखाच्या, प्रत्येकाला काही ना काहीतरी संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख येतात. ऊन सावली निसर्ग देणे, चुकले नाहीच येणे देणे. कोणाला चुकतं का सुखदुःख नाही. भाग्य लेख हाताने लिहिणे. भाग्य लेख हाताने लिहिणे लेखणी माझ्याच हाते. माझा भाग्यलेख कोण लिहिणार आहे, मीच लिहिणार आहे. मला असं वाटलं की कष्ट करायचे, पैसे कमवायचे, मला संघर्ष करावा लागेल. पण मी जर दिवसभर झोपून राहिले तर मला कोणी पैसे आणून देईल का, नाही. भाग्यलेख हाताने लिहिणे लेखणी माझ्याच हाती आहे. रात्र अजून बाकी आहे, आशेचा किरण हाती आहे. बद्री सरांनी तुम्हाला जी स्वप्न दाखवली ती स्वप्न पूर्ती करा. तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहा. एक भाकरी करायला कदाचित 1 किलो ज्वारीची किंमत जवळजवळ 60 रुपये, दळून 60 रुपयापर्यंत येते. त्यात 32 भाकरी 30 धरूया, 2 रुपयाला 1 भाकरी पडते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर हीच भाकरी तुम्हाला 10 रुपयाला बसते. म्हणजे हा छोटा मोठा व्यवसाय कसा करायचा, त्यातून आपण स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं हे स्वप्न सरांनी दाखवलंय. ते स्वप्न तुम्ही प्रत्यक्षात उतरवू शकता. फक्त कष्ट केले पाहिजेत, कारण कष्टाला कुठेही पर्याय नाही. आणि जेव्हा माणूस कष्ट करतो तिथे तुम्हाला फळ हे मिळणारच आहे. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला आणि मला बोलण्याची संधी दिली. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचं मनोरमा परिवारामध्ये खूप खूप स्वागत. मध्ये दिसती माझी माय, जवामध्ये तिच्यामध्ये दिसती माझी माय. बाप म्हणे रोज लावी मायच्या माग टुमणं, बाप माझा रोज लावी मायच्या माग टुमणं. बास झालं शिक्षण आता घेऊ द्या हाती काम. शिकून शानी शिकून शानी शिकून मोठं नवा मले मास्टर मध्ये दिसती माझी माय. गमनून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी. तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवली माता भराव तुझं गाव. तवा मले
माये तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. एका सगळ्या आईंसाठी स्वर कळाले. पिता की शेवटचं एक सत्कार आपला चाचारी वगैरे आहे. गुलाब पुष्प दिवस दूध सेवन या द्या. चारी स्टाफ 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 नाही त्या स्टाफला सत्कार दिला. पद्माताई सगळे स्टाफसाठी या या स्टाफसाठी या सगळे स्टाफसाठी. आयोजित केलेल्या ग्रंथज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं भाकरी करण्याचा जो स्पर्धा आयोजित केलेला होता त्याचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सौभाग्यवती मोरेताई, कुलकर्णीताई, त्याप्रमाणे आपले पुजारी साहेब, बटकुर्गी सर, संगीता वाणी मॅडम आणि आई साहेब, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि स्पर्धक जे त्या दिवशी मी बघत होतो. 400 महिलांनी त्या दिवशी भाकरी करण्याचा जो त्या ठिकाणी स्पर्धा केला. काही लोक चुलीवर केले, काही गॅसवर केले. तुम्ही सगळं 25 रोटी होते म्हणून 1 किलोमध्ये सांगितले, काही 27 सांगितले, काही 30 सांगितले, पण मोरे मॅडमने सांगितले की 32 भाकरी त्याच्यामध्ये होईल. स्पर्धक जे आहे त्यांच्यामध्ये काशीनाथ सरांनी 3 सांगितले. तुम्हाला काय मनोबल पाहिजे त्याच्यामध्ये, काही स्पर्धा करीत असताना, काही काम करत असताना, त्यासाठी हा अत्यंत उपक्रम चांगला आहे. बराच वेळ झालेला आहे. सर्वांना उत्सुकता आहे बक्षीस स्वीकार करायचं. त्याचं नाव अजून जाहीर झालेलं नाही आहे. ज्यांना बक्षीस मिळालं ते ठीक आहे, ज्यांनी नाही मिळालं त्यांनी सरांनी एकच वाक्याने सांगितलंय, खचून बसायचं नाही, आपण प्रयत्न करायचा. आम्ही कित्येक घरामध्ये बघत असतो संध्याकाळी 6 वाजल्यापासून 8:45 पर्यंत स्वयंपाकच करत नाही. काय करतात लोक सगळे? फक्त हातात रिमोट घेऊन आम्ही 8:15ला जरी घरी गेलो आम्हाला 8:15ला जेवण मिळणार. हो, अजून 15 मिनिटं आहे, अजून एक एपिसोड आहे, थांबा म्हणतात आमच्याकडे. ಖರೇನೆ ಹಂಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದರ ಈಗ. ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ನೋಡ್ರಿ, ಟಿವಿ ನೋಡ್ಬೇಕು, ಮೊಬೈಲ್ ನೋಡಬೇಕು, ಆದರೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಅದ. 4:30 5 ಹೇಳಕ್ಕೆ ಈಗ ಅದ. ನೀವು ಅವ್ರ ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಚಂದನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಬಂದು ಹೈರಾಣಾಗಿ ಮಾರಿ ತಗೊಂಡವರು ಆ ಕೂಲ್ಯಾಗ ಈ ಕೂಲ್ಯಾಗ ಈ ಕೂಲ್ಯಾಗ ನಾ ಕೂಲ್ಯಾಗ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ, ಹಂಗೆ ಚಕ್ಕರ್ ಹೊಡಿತಿರ್ತಾರೆ ಅವರು. ಅದನ್ನು ನೀವು ಬರೀ ಟಿವಿನೇ ನೋಡ್ತೀರಿ. ಕನ್ನಡದಾಗನೇ ಭಾಳ ಸೀರಿಯಲ್ ಅವ, ಮರಾಠಿದಾಗೂ ಭಾಳ ಅವ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಾಶಿನಾಥ್ ಬದ್ಕುಳಿ ಸರ್ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಗೀತ ವೈದ್ಯರು ಯಾಕೆ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂದ್ರೆ, ನೀವು ಟೈಮ್ ಎದಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕಂದ್ರೆ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು ಬರೀ ಸ್ಪರ್ಧಾ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಇನ್ನು ನಿಮ್ಗೆ ಕಾಂಚನಂ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿ ಅದ. ಅದು ನಮ್ಗೆ ಯಾವ ಮುಖಾಂತರ ಬರ್ತದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮೊರೆ ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾರೆ. ಅವೆಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕಟ್ಟು ಲೋನ್ ಕೊಡ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದವರು. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವಾದಿಗಳಿರಬೇಕು. ಭಾಳ ಅಮೂಲ್ಯವಾಗಿರುವಂಥ ಜೀವನ ಅದ. ಮಕ್ಕಳ ಕೈಯಾಗ ಮೊಬೈಲ್ ಕೊಡಬಾರ್ರಿ. ಭಾಳಷ್ಟು ಅದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಚಲೋ ಅದ, ಅಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಶರೀರಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಗೂ ಅದು ಭ್ರಷ್ಟ ಮಾಡಿಬಿಡ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ಸೂಚನೆ ಅದ. ಎಲ್ಲ ತಾಯಂದಿರು ಮತ್ತು ಅವ್ರು ಆಗಲೇ मॅडम सूचना ಮಾಡಿದ್ರು. ನಮ್ಮ सर ಹೇಳಿದ್ರು 16 वर्षापासून 20-22 वर्षापर्यंतच्या मुलींना ते आपण स्पर्धा घ्यायचे, त्या वयाची अट ठेवा. कारण कसं आहे, आता हल्लीच्या मुली आहेत, किती आपण शिक्षण घेऊ दे, आपण संस्कार सोडायचे नाही. घरी चहा करायला यायला पाहिजे, भाजी करायला यायला पाहिजे, रोटी करायला यायची, चपाती करायला यायला पाहिजे. आम्ही किती घरी जात असताना तिथे आम्हाला फक्त आईच हैराण होतात, मुली फक्त मोबाईलमध्ये बसतात, कॉम्प्युटरवर बसतात. त्यासाठी सर्वांनी हे करणं हे फार महत्त्वाचं आहे. आई सांगून 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 थकून गेलेली असते, पण तुम्ही ऐकायला तयार नाही. प्रत्येकाने त्याच्यामध्ये तयारी व्हायला पाहिजे, प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे. कोणीतरी घरी आले, आपण एक 7-8 लोक जर घरी आले
तर एका अर्धा तासामध्ये स्वयंपाक करून जेवण घालणं हे पूर्वीचे लोक करत होते. आमची आई आहे, काशीनाथची आई आहे, वयाने आता 70-72 वर्षाची, 75 वर्षाची आहे. आता पण सांगत नाही, मी बसल्यावर ते सांगत होते, मी बसलं की एका तासामध्ये 100 रोटी करतो म्हणून. एवढं ताकद त्यांच्यामध्ये आहे. ते पीठ कसं तिमायचं, ते तसं तयार करायचे, त्याला बडवायला पण ताकद पाहिजे. मोबाईल बघितल्यावर ताकद येणार नाही. येतं का? सरांनी सांगितले मॅगीचं दुसरा ते मोठे बहीण कोण आहे? शेवायचं मोठे बहीण मॅगी आहे, बरोबर आहे? हां, पण त्याच्यापेक्षा काय रोटी कमीच नाही. सर्वांना रोटी पाहिजे. अन्न हे परब्रह्म आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी फक्त चहावर न बसता फक्त मॅगी खाऊन बसू नका. आणि दुसरे एखादा आता वडापाव आला की नाही, ते खायचं, टीव्ही बघत बसायचं. शरीरावर परिणाम, तेलाचा परिणाम, डोळ्यावर परिणाम. आमचे सिव्हिलचे एक मॅडम पण आले, त्यांनी पण चांगले मनोगत व्यक्त केले. त्यासाठी चांगलं काम करा आणि काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी आपले बदकुणी सरने या ठिकाणी आणून दिलेली आहे. घरात वेळ तुम्ही सकाळी 6 पासून रात्री 10 पर्यंत तुम्हाला वेळ असतो आणि स्वयंपाक करून घरच्यांना तुम्ही डबा बांधून द्या. ते पण आनंदी राहतील काम करताना. तुम्ही पण घरामध्ये आनंदानं काम करा, आराम करा, नाश्ता करा, जेवण करा, काम करा. टीव्ही जास्त बघू नका. किती लोक सोडणारे टीव्ही बघायचं? हात उचला बघू, उचलणार नाही, माहित आहे मला. हां, तुम्ही ऐकणारच नाही, सोडते बेस्ट. मला अभिमान आहे, 1-2 तरी आपलं माता भगिनी तयार झाले. बघा 5-6 लोक झाले. टीव्ही बघा, पण महत्वाचे बघा. रामायण बघा, शिवलीलामृतचं वाचन करा, त्याचं सर्व महादेव कार्यक्रम बघा. त्याच्यामध्ये आहे, चांगलं आहे. म्हणून जास्त वेळ न घेता, कारण मी पण एक 45 मिनिट बोलणार होतो, पण सरांचे मागं मला, कारण तुम्ही सगळे बक्षीस स्वीकारण्याच्या उत्सुकतामध्ये आहे. त्यासाठी एकच विनंती आहे, बदकुणी सरांनी तुम्हाला, आपले संगीता वहिनी तुम्हाला हा चांगले उपक्रम आणि त्याच्याबरोबर काम करणं आणि त्याच्यावर पैसा कमवणं त्याचंही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या माध्यमातून काम करा. आणि लहानच्या असं जे तुमच्या घरी 15, 16, 18, 20 वर्षाची जी मुली आहे त्यांना कॉम्प्युटर शिक्षण द्या, चांगलं शिक्षण द्या आणि त्यांना संस्कार द्या. त्याच्याबरोबर एक घरातलं कामंसुद्धा त्यांना, भाकरी करायचं, चपाती करायचं, भाजीपाला करायचं, सर्व त्यांना त्याप्रमाणे सांगा. एवढं मी या ठिकाणी सांगून आम्हाला सुद्धा काशीनाथांनी प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला बोलवतात, आमचे मान सन्मान करतात, बोलण्याची संधी देतात. त्याबद्दल वहिनी साहेबांचे आणि काशीनाथ सरांचे मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. ते 24 या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमचे तीर्थला सोमेश्वर मठ आहे. त्या मठामध्ये आम्ही काशीनाथ सरांचे आणि वहिनी साहेबांचे दोघांचाही कार्यक्रम आणि त्या खेडेगावामध्ये, आता या शहरापुरता न राहता खेडेगावात सुद्धा तिथे जाऊन, कारण आमच्याकडे लई लोक निवांत असतात. सकाळी एकदा 8ला भाकरी करून त्यांना बांधून पाठवलं, त्यांच्या दरवाज्यासमोर त्यांनी बसायचं, त्यांच्या दरवाज्यासमोर ह्यांनी बसायचं. आई बा यांना आगे मत माडागे बा ಒಳಗೈ ಒಬ್ಬಕ್ಕೆ ಅಂತ ಒಳಗೆ ಐ ಒಗೆ ಅಂತಿದ್ದಾವ, ಭಾಂಡೆ ಬಿದ್ದಾವ, ಎಲ್ಲ ನೋಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ. ಅತ್ತ ಐ ಅವ್ರು ಚನ್ನಿ ಬಳಿ ಬರ್ತಾರಪ್ಪ. ಅಕ್ಕಿ 4 ಮಾತು ಹೇಳೋದು, ಇಕ್ಕಿ 4 ಮಾತು ಹೇಳೋದು ಕ್ಯಾಲ್ಸೇ ಇಲ್ಲ. ಅದು ಕಾಶಿನಾಥ್ ಸರ್ ಹೇಳ್ದ, ನೀವು ನಮ್ಮ ಕಡೆನೂ ಬರ್ರಿ, ಅಲ್ಲಿ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡೋರು ಕೊಡ್ತೇವೆ, ನಿಮ್ಮ ರಗಡ್ ಬಂದದ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿನಿ, ಕಾಶಿನಾಥ್ ಸರ್ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಕಡೆ ತೊಳೋದದ. ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳಿ ನಾವು ತುಂಬಿಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇವೆ. उत्तेजनापासून आपण बक्षीस देऊया. त्याला एक साडी आणि गुलबर्गाला जे कार्यक्रम आहे मातृसंमेलन, त्याचं तिकीट जाणं येणं जवळपास एक 251 ते 500 रुपये खर्च आहे. ते तिकीट आणि ते कार्यक्रम देतो. उत्तेजनार्थ बरं का, 1, 2, 3, 4, 5 नंतर उत्तेजन देणार. टेन्शन घ्यायचं, भाकरी केलो, आनंद केलो, सेल्फी टाकलो, बक्षीस मिळेल ना, टेन्शन घ्यायचं. उत्तेजनार्थ बक्षीस जातोय. मी नाव सांगेन, एकदम यायचं. उत्तेजनार्थ साडी आणि सर्टिफिकेट द्या. सुवर्णा पुजारी, राष्ट्रीय हिरेमठ, अनिता जमादार, आजीबाई मौसू आजी आणि राठोड ताई, टॉप बाकी या. उत्तेजनार्थ बक्षीस
टाळ्या जोरदार द्या. आता मी नाव घेतलं तरी वर या. रासरी हिरेमठ, अनिता जमादार, भाकरी आणि त्यांची भाकरी आता मोदी साहेबांना घेऊन जाणार नक्की. आता जे नाव घेतलं हे उत्तेजनार्थ बक्षीस आहे. ह्यांना मी गुलबर्गा या कार्यक्रमाला जाणं येणं मातृ संमेलनाला सचिन तेंडुलकर आणि सुधा मूर्ती त्यांची भेट घालून देतो. आणि या ताईंना सन्मान, माहेरची साडी आणि सन्मान चिन्ह या पुढे या ताई. टाळ्या जोरदार द्या. सुवर्णाताई, रासरी हिरेमठ, अनिता जमादार, आजीबाई, आजी आली ना? हा आजीबाई. टाळ्या जोरदार द्या जरा. शेवटी आपण एक ग्रुप फोटो घेणार ताईला फोटो. रासरी हिरेमठ ताई खूप छान केले. क्वांटिटीमध्ये 2-3 कमी पडले, त्यामुळे पुढच्या वेळेला त्याला शुभेच्छा देऊयात. त्याला जोरदार द्या. त्यांना आपण 500 रुपयांचं बक्षीस देतो, सेपरेट बक्षीस, जे आपल्याला कलबुर्गीला घेऊन जायचं कार्यक्रमाला. त्याला जोरदार द्या जरा. हा अभिनंदन, मान्यवरांचे आभार आणि यांचे अभिनंदन. आता 5 पासून येऊया. मंजुळाबाईंनी खूप छान भाकरी केले आणि त्यांनी खूप मेहनत त्यांचे पोती घेतलेले आहेत. हा टाळ्या जोरदार देऊयात. आणि त्यांना बक्षीस मला ऑफिसला भेटत ते याचं कार्यक्रम या जोरदार टाळ्या देऊया त्यांना. हा टाळ्या जोरदार. हा टाळ्या जोरदार द्या. बोल भारत माता की. आता 5वा क्रमांक. त्यांना स्वतंत्र साडी, रक्कम विभागून आहे आणि सन्मान चिन्ह एक द्या. एक सन्मान चिन्ह छोटं द्या, एक आपण घेऊन जाऊया. एक द्या. दोघींमध्ये एक सन्मान चिन्ह द्या आणि एक माझ्याकडनं घेतील ऑफिसला येऊन. या दोघींनी रोख रक्कम माझ्याकडनं कार्यक्रम संपल्यावर घ्यायचे. बाकीच्याला चेक आहे. तुमचं जे तारीख आहे त्या तारखेला भरायचं, अगोदर भरायचं नाही. पण इकडनं चेक पास झालं तुम्हाला मिळणार आहे. तारीख त्यात दिलेली आहे, माझ्याकडे पावती आहे, तिथे एक सही आहे वाउचर. ओके टाळ्या जोरदार द्या. थांबायचे खाली थांबा, खाली थांबा. हा यस. 14 क्रमांक. DJ Asif SK. पायल जाधव, पायल जाधव, पायल आहेत का? पायल नेक्स्ट.
सुनंदा कल्याण शेट्टी, सुनंदा कल्याण शेट्टी, हा इकडे या. रेणुका गुरव, रेणुका गुरव, रेणुका गुरव आलेत का? सुमन राठोड, सुमन राठोड. नेक्स्ट करा, 2 3 4 5 अजून 4 करा. सेंटर घ्या, किरण सर तुम्ही करा, करा ना सर, मुलं काढ. भाग्यश्री कालेकर आली का? भाग्यश्री कालेकर, वर्षा सावंत, वर्षा, भाग्यश्री, पूजा कोळी, पूजा कोळी या. रेणुका गुरु, रेणुका बगले, रेणुका बगले, रेणुका बगले हात वर करा. रेणुका येतला हाय अम्मा. हे माझ्याकडे 1 2 3 4 5 6 7 अजून 2 करा. थिएटरचं संपते ना. कॉम्प्लीट डिमांड मॅडम, मस्त मॅडम या 2 करा. या यानंतर साड्यांचं काय आणि शेवटी पैठणींचं. त्यामुळं या वर्षा शिंदे या साहेब. जो अजून एक करा. आपण ते नाव सांगा. रेश्मा कोळी, रेश्मा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मीटर द्या सगळ्या पुढं. सर्टिफिकेट द्या, सर्टिफिकेट द्या, सर्टिफिकेट द्या. मीटर पण DJ Asif SK.
Audio Jungle.